चालू करूया का? 7-8 लोक जॉईन झालेले आहेत. मधल्या वेळेत जॉईन होतील काही लोक. चालेल, काय आपल्याला अडचण नाहीये. हा म्हणजे बघूया कसं लोक जॉईन करतात ते. हो हो, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. चालेल. तर नमस्कार. लोणारी चेंज नमस्कार. मेकर्सच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमामध्ये मी आपला समन्वयक डॉक्टर रवींद्र मुंजे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या ग्रुपच्या वतीने घेण्यात येणारा हा आपला 13वा कार्यक्रम आहे आणि या आधी आपल्या या मंचावरती बरेचसे मान्यवर आपल्या समाजातील तज्ज्ञ व्यक्ती हे या मंचावर आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचे विचार आपल्या समाजातील तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे जो एक छोटासा प्रयत्न आपण या ग्रुपच्या माध्यमातून करतोय तो आम्ही साध्य केलेला आहे. या जे लोक आता जॉईन झालेत किंवा अ, आपले जे आजचे वक्ते आहेत त्यांच्या माहितीसाठी हा लोणारी चेंज मेकरचा ग्रुप आम्ही साधारण 2 वर्षापूर्वी मी एक ग्रुप बनवला होता की ज्याच्यामध्ये जे तरुण वर्ग आहे, ज्यांना काहीतरी करायची इच्छा आहे, ज्यांना शिक्षणाची आवड आहे, अशा सगळ्यांना आम्ही एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि या माध्यमातून शिक्षण हे किती महत्वाचं आहे आणि शिक्षणाला काही पर्याय नाही, कठोर परिश्रमाला काही पर्याय नाही, ह्या गोष्टी आम्ही सतत आपल्या या मंचाच्या माध्यमातून आपल्या तरुण वर्गापर्यंत, विद्यार्थी मित्रांपर्यंत, सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्याची सुरुवात आपण सुरुवातीला एकदम पहिलं लेक्चर किंवा पहिलं व्याख्यान जे आहे ते आपण नवनाथ काळेल यांचं घेतलं. त्यांची IIT दिल्लीमधून PhD पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर दत्तात्रय कुटे आहेत पुणे विद्यापीठामध्ये, एक चांगल्या पोझिशनवरती आहेत, त्यांचं एक व्याख्यान होतं. सुदर्शन घेरडे आहेत, अमोल काळेल आहे, प्रवीण काळेल आहे. नुकतंच मागचं जे लेक्चर झालं होतं ते आम्ही होळकर मॅडमचं घेतलं होतं, ज्या ज्युनियर कॉलेजला प्राध्यापिका आहेत आणि कोण होईल करोडपती या कार्यक्रमामध्ये त्या हॉट सीटवर गेल्या होत्या. त्यानंतर स्वाती गोडसे आहेत, सूर्यकांत धोडमिसे आहेत, बापू बाड आहेत आणि बऱ्याचशा आपल्या समाजातील तरुणांनी ज्यांनी स्पर्धा परीक्षा दिली आणि स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यांनी चांगलं यश मिळवलं त्या लोकांना सुद्धा, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण या मंचावरती बोलवून त्यांचं जे मनोगत आहे ते आपण आपल्या तरुण वर्गापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्यांचा सत्कार केला. त्याच्या व्यतिरिक्त 10वी आणि 12वीचे मागच्या 2 वर्षातले जे जे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले त्या सगळ्यांचा आपण इथे ऑनलाईन पद्धतीनेच हे सर्व कार्यक्रम घेतले. ऑनलाईन पद्धतीनेच आपले विचार आपण त्यांच्या समोर मांडलेले आहेत, त्यांचा ऑनलाईन पद्धतीने आपण सत्कार केला. तर या फोरमचा एकच म्हणजे एक नाही म्हणता येईल, बरेच उद्देश आहेत, पण त्यातले जे काही महत्वाचे उद्देश आहे तो असा आहे की आपल्या समाजामध्ये शिक्षणाविषयीची जागरूकता निर्माण करणे हा एक आहे. त्यानंतर शैक्षणिक आणि वैचारिक जे आपले विचार आहेत ते इतरांपर्यंत पोहोचवणे आणि एक चांगलं प्रबोधन करणे हा एक उद्देश आहे. आणि तरुण वर्गाला काहीतरी प्रेरणा मिळावी या उद्देशाने आपण हा फोरम चालू केलाय आणि अशा पद्धतीने आपण आतापर्यंत आजचं हे जे व्याख्यान आहे, 13वं व्याख्यान आपण आज आपल्या समोर मांडतोय. आजच्या या व्याख्यानासाठी आपल्या सोबत आहेत माननीय श्री बजरंग लोणारी सर. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन खेडेगावात झालेला आहे त्यांचा जन्म. आणि 1974 साली त्यांची जुनी SSC त्यांनी उत्तीर्ण केलेली आहे. घरची कौटुंबिक परिस्थिती खूप चांगली नसल्यामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी बऱ्याच अडचणी आल्या. त्यांनी त्यानंतर इचलकरंजीमध्ये औद्योगिक शहरामध्ये त्यांनी आगमन केलं त्या वर्षी 74-75 मध्ये. आणि जसं की परिस्थिती चांगली नसल्यामुळे सुरुवातीला त्यांना वेगवेगळे उपजीविका करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी काम करावं लागलं. तर त्यांना 2 वर्ष त्यांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून सुद्धा त्यांनी सुरुवातीच्या काळात काम केलेलं आहे. नोकरीची संधी त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी कॉलेजमध्ये शिकत असताना हाफ डे कॉलेज करायचं आणि हाफ डे कुठेतरी काम करायचं, अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं TY BA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर राष्ट्र सेवा दलाशी त्यांचा संपर्क आला आणि त्यांना बऱ्याच गोष्टींची जाणीव व्हायला लागली. आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. त्याच्यात त्यांना थोड्या मोठ्यांचे मान्यवरांचे सहवास लाभला
आणि वाचनाची त्यांना सवय लागली. त्यामुळे त्यांचा एक वैचारिक पिंड जो आहे तो घडत गेला. आणि या अशा गोष्टीतून त्यांनी बरेचशी सामाजिक कार्य केलं आणि इतरांपर्यंत आपले विचार पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचा एक चित्रपट पण आहे. चित्रपटामध्ये त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे आणि बऱ्याचशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. अत्यंत परखड विचार ते मांडतात. विज्ञानवादी अशी व्यक्ती आज आपल्या सोबत आहे. आज आपण या ग्रुपच्या माध्यमातून बजरंग लोणारी सरांचं हा एक व्हर्च्युअल म्हणजे आभासी पद्धतीने बुके देऊन मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये. आणि त्यांनी त्यांचे विचार इथे मांडावेत. जर काही आपले जे पार्टिसिपंट्स आहेत किंवा जे या कार्यक्रमाला जोडले गेलेले आहेत, त्यांना जर का काही प्रश्न असतील किंवा त्यांना काही विचारायचं असेल तर ते चॅटबॉक्स मध्ये त्यांचे प्रश्न टाकू शकतात किंवा मग सरांचं जेव्हा चर्चा पूर्ण होईल त्यानंतर ते त्यांचे प्रश्न सरांना विचारू शकतात. आणि आजची आपण चर्चा सुरू करूया. मी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा कॅमेरा चालू करावा आणि त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती जी आहे ती आपल्याला द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. सर, आवाज येतोय? हा हा, आवाज येतो. हा. कॅमेरा ऑन करू? हो, कॅमेरा ऑन करा. एकच मिनिट सर. हो. अरे बहुत दिया, चाय बहुत दिए. नहीं सर. राहू दे राहू दे राहू दे. तुम्हाला बोलायचं? सर त्यांना स्पॉटलाइटला घ्या ना, ते दिसत नाही. बर बर बर, करतो करतो. स्पॉटलाइटला कर त्यांना. हो हो. सर दिसतोय मी? हो, दिसताय. नमस्कार. हा, नमस्कार. हा. सर, तुम्ही आज मला तुमच्या 13व्या मुलाखतीच्या या प्रोग्राम मध्ये व्यक्त होण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल तुमचं स्वागत आणि अभिनंदन. आणि या मीटिंग मध्ये जे जे कोणी जॉईन झालेले आहेत त्या सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. खर तर ही मुलाखत होताना ती एकांगी होऊ नये अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊया. तुम्ही विचारलेले प्रश्न, घटना आणि प्रसंग याचा यथाशक्य मी थोडक्यात आढावा घेईलच, परंतु शेवटच्या काळामध्ये ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील किंवा शंका उपलब्ध करायच्या असतील त्यांच्याशीही आपण संवाद साधूया आणि त्या पद्धतीने मग आपली मुलाखत करून जाऊया. बर, हरकत नाही. तर मला असं विचारायचं आहे की तुमचा कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे, कशी होती, म्हणजे तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा, आणि तुमचा शैक्षणिक प्रवास एकंदर कसा होता? औपचारिकपणे तुम्ही आता माहिती देताना सांगितलेलंच आहे, पण तपशिलात सांगायचं झालं तर अत्यंत ग्रामीण भागातल्या केवळ 7 घराच्या वस्तीवर आम्ही राहायचो आणि तिथं माझा जन्म झाला. आणि आमचे काही चुलत असतील, चुलते असतील, या सगळ्यांना जशी मुलं झाली तशी नैसर्गिकरित्या मी माझ्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो. अर्थात सगळेच अशिक्षित, म्हणजे सर्वसाधारण 50, 60, 70चं दशक आहे ते माझ्या जीवनपटाचं. आणि त्यावेळी आजोबापासून, आई वडिलापासून आणि सुलतानांच्यापर्यंत सगळेच अशिक्षित. त्यामुळं शाळेत घालायला पाहिजे अशी निकड गरज काही त्यांना वाटली नव्हती. परंतु काही इतरांनी सांगितलं की आता पोरग 6 वर्षाचं झालंय, शाळेत घाला. मग आता शाळा आमच्या वस्तीपासून 5 किलोमीटर आणि 5 किलोमीटरवर मग आमच्या वस्तीवली 4-5 पोरं आणि मी अनवाणी पायी जाऊन ती पायपीट करून आम्ही गावात फक्त 5वी पर्यंत शाळा. मग 5वी तिथं झाल्यानंतर पुढं 6वी आणि 7वी, तत्काली 7वी ही PSC असायची, म्हणजे प्रायमरी स्कूल सर्टिफिकेट.
म्हणजे जशी आता 10वीची परीक्षा होती बोर्ड, तशा पद्धतीचं स्वरूप होतं त्याला. मग आता त्याच्या एवढ्याच अंतरावर असणारं मावडी म्हणून एक गाव आहे आणि त्या गावात सुद्धा 6वी-7वी पर्यंत, म्हणजे 1ली ते 7वी पर्यंत शाळा होती, पण 5वी आम्ही इकडे गावी केली. आणि ह्या दुसऱ्या गावामध्ये मावडीमध्ये 7वी पास झालो आणि परत पुढं यक्ष प्रश्न आला, कारण तिथेही हायस्कूल नाही आणि पंचक्रोशीत कुठल्याही गावामध्ये हायस्कूल नाही. मग सुदैवानं काय झालं, आम्ही 7वी पास झालो आणि त्या मावडी गावाला हायस्कूल मंजूर झालं आणि जवळजवळ आसपासच्या 7-8 गावाच्या मुला मुलींची तिथं माध्यमिक हायस्कूलची सोय झाली. आणि मग आम्ही 8वीला, त्यावेळी 8वी ही हायस्कूलची पहिली पायरी आणि अलीकडच्या काळामध्ये 5वी पासून हायस्कूल असतं. आणि मग 8वीला आम्ही प्रवेश घेतला आणि पालकांना, सगळ्यात पंचक्रोशीतल्या सगळ्या पालकांना हायच वाटलं की बाबा आपल्याला कुठं बाहेर गावी किंवा फार दूर जावं लागलं नाही, भले 3, 4, 5, 6 किलोमीटर जरी असलं तरी आपली मुलांची माध्यमिक सोय झाली, त्यामुळे त्यांनाही आनंद वाटला. हो सर. हा. आणि पुढे मग 10वी पर्यंतच कसं केलं तुम्ही? म्हणजे अरे अरे हा, तो म्हणजे मी कंटिन्यू करण्यापेक्षा तुम्ही काहीतरी विचारावं म्हणून मी ब्रेक घेतला. बर. नाही, परिस्थिती त्यावेळेसची जर विचार करता येईल तर खूपच, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय ती खूपच कठीण परिस्थिती होती. म्हणजे शिक्षणाचा कुठेही काही गंध नव्हता. अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घ्यायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती त्या काळात. हो हो हो. हे शब्दशः पोटाला अन्न नव्हतं, शब्दशः. म्हणजे माझ्या घरामध्ये माझे दोन बहिणी, एक भाऊ आणि मी आणि आई वडील, आणि चुकून कुठून पीठ मिळालं तर 4 भाकरी, त्या 4 भाकरीतल्या वाटण्या करूनच आम्ही खायचो. म्हणजे एक तर तो 70-72चा दुष्काळ होता, घरात काय अन्नधान्य नाही, आई वडील मोलमजुरी करायचे आणि मिळेल ते आणून त्याच्यावर गुजराण करायचे, हा होता. आता 8वी मध्ये आम्हाला 7वी पर्यंत इंग्रजीचा गंध नव्हता आणि मग 8वीला आम्हाला इंग्रजीचं पुस्तक, पहिल्या वर्षी त्याचे शब्दार्थ पाठ करणे, ABCD पाठ करणे, दुसऱ्या वर्षी वाक्यरचना करणे, ते लिहिणे, आणि 10वीला असताना मग ते ग्रामर, अमकं तमकं सगळं असेल ते काळ, हे ते. आणि 11वीला 35 मार्क पडले की आम्ही इंग्रजीत पास. ही आमच्या इंग्रजीची पायाभरणी. आणि खरं सांगायचं मध्ये BA ला सुद्धा मी मराठी विषय घेतला होता, त्यामुळं इंग्रजीचं माझं सख्य जमलंच नाही. आणि आज सुद्धा आमची इंग्रजी तशी देडगुजरीच आहे. आता हे ऑनलाईन जोडताना सुद्धा माझ्या नातीनं मला चालू करून दिलंय. म्हणजे लिंक कशी ओपन करायची, ते साइन इन कसं करायचं. आता औपचारिक ज्ञान असलं तरी या मुलांना आता ते परफेक्ट असल्यावर मी तिच्याकडून ते करून घेतलेलं आहे. बरोबर. आणि तुम्हाला एक जाता माहिती अशी सांगायची आहे की मावडी या गावामध्ये नाटकाची परंपरा चांगली होती. अच्छा. अर्थात माझ्या गावी जवळअर्जुनला सुद्धा आम्ही 4वी-5वी असताना नाटकं केलेली आहे. पण त्याला आपण सुमार दर्जा म्हणतो, म्हणजे लहान मुलाने अंगणात खेळावं अशा पद्धतीचे नाटक, तरी सुद्धा त्यात चुणूक असायचीच आमची. आणि मग या गावात आल्यानंतर सर्वसाधारणपणे शिमग्याच्या वेळी, त्यावेळी मनोरंजनाची साधनं अजिबात नव्हती. मोबाईल वगैरे तर सोडा, पण टीव्ही वगैरे नव्हता. पण मनोरंजनची साधनं म्हणजे कीर्तन, भजन, तमाशा आणि नाटक. अच्छा. आणि हे गाव त्या तालुक्यात माहीर होतं नाटकाच्या बाबतीत. आणि त्यांनी, त्या गावातल्या काही जबाबदार माणसांनी, सदस्यांनी
आमच्या टीचरांना सांगितलं की तुम्ही मुलांचं एक नाटक बसवा. हम्म. आता माझा रेफरन्स त्यांना मिळाला होता की हे पोरग जरा चुणचुणीत आहे, बरं आहे, तिकडे काम करत होतं. हम्म. मग मुलाखती देऊन आमची निवड केली. काही हम्म. तिथली मुलं, काही बाहेरगावची मुलं. हम्म. अर्थात तिथली मुलं जरा पारंगत होती, त्यांना अनुभव होता, बघत होते. हम्म. आमच्याकडे काही नव्हतं ते. हम्म. आणि पहिलं नाटक आम्ही बसवलं ते पुढारी पाहिजे म्हणून. अच्छा. पुढारी पाहिजे हे नाटक राष्ट्र सेवा दलाचे जे कलापथक होतं हा. त्याच्यामध्ये दादा कोंडके, निळू फुले, स्मिता पाटील, राम नगरकर आणि यांनी त्या नाटकातनं महाराष्ट्र गाजवला. अरे वा. आणि आम्हाला तिथे एक शिक्षक लाभले लोंढे म्हणून. त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला कोचिंग केलं. आणि दादा कोंडकेनी जी भूमिका केली होती ती मला दिली. अरे. आणि मग काय झालं, ते नाटक म्हणजे हायस्कूलचा चौथरा ते आमचं रंगमंच. आणि मग ते पडदे बिडदे लावून शंकर पाटलाच्या कथेसारखं ते जरा सजवलेलं, तोडलेलं, मोडलेलं, गॅसच्या बत्त्या. आणि मात्र वाद्य वाजवायला पारंगत लोक बोलवली, कारण ते नाटक तमाशा प्रधान. मग ते ढोलकीचा आवाज, तुंतुन, टाळ, सूरपेटी. आणि मग हे सगळं ऐकल्यावर आम्हालाही जरा स्फुरून यायचं. आणि मग ते तक्षगा संगीत आणि ते नाटक आणि आम्हाला ते उत्स्फूर्तता असलेली तिथली मंडळी पारंगत होती. आता मी जरी तिथं नौका असलो तरी कलेत नौका नको, म्हणजे जन्मताच कला अंगात होती. आणि त्या नाटक एवढं रंगलं, एवढं शुद्ध, म्हणजे लोकांना आवडलं. अर्थात लोकांना बसायला सभागृह किंवा नाट्यगृह काही नाही, काहीही नाही. सरळ पटांगणात येऊन चादर, वाकर, गोंगडं घेऊन यायचं आणि तिथे बसायचं. आणि त्या लोकांना, त्या पंचकृषीतल्या लोकांना हे मनोरंजनाचं साधन आणि आम्ही केलेलं काम एवढं आवडलं की नंतरच्या काळामध्ये माझी नुसती अनाउन्सिंग झाली तरी टाळ्याचा कडकडाट यायला. आणि त्याची स्पर्धा घेतली गेली नाटकांची. आणि त्याच्यामध्ये आमच्या नाटकाचा नंबर आला, त्यात माझा आवाज गेलाय ना सर? ते ऑडिओ हॅलो, कनेक्ट नाही झाले. हा, येतोय आता. हा, या, बोला. आला काय? हा, आता येतोय, बोला. मग ते मी सांगितल्याप्रमाणे की वस्तुस्थिती अशी होती की गरिबी असल्यामुळे घरातनं दमडी मिळायची नाही. आणि मग नाटकाला आम्हाला बक्षीस मिळायला लागली. अशी काही मदत आम्हाला मिळायला लागली. आणि मला आनंद वाटतो सांगायला की त्या नाटकाला गावागावातनं सुपारी यायला लागली. अरे. हा. आणि मग त्या सुपारीतनं जे मिळालेले पैसे होते तर त्या पैशातनं वह्या, पुस्तक, शाई, पेन घेऊन मी शिकत आलो. आणि खरं म्हणजे 11वी झाली. आणि असे प्रसंग आले कधी कधी की पोटात काहीच नसायचं आणि ते आमचे मास्तर ओळखायचे की जे परवा महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाची इथं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनाचे संपादक त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब आवारी म्हणून आहेत. आणि ते माझे पूर्वाश्रमीचे शिक्षक. ते मला घरी न्यायचे आणि काय असेल ते शिळं पाके, चपाती, भाकरी घालून मला जगवलंय आणि शिकवलंय. त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता होती मला. आणि म्हणून मी परवा सुद्धा त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. असं एकूणच आमचं यशस्वी पर्यंत शिक्षण झालं. पण बऱ्यापैकी मार्क, म्हणजे आता ह्या गुणवत्तेला काय 90, 95, 99.99 हे जे काही क्रेज आली आहे ती 60%, 65%ला क्रेज होती. हो, बरोबर आहे.
हा आणि बरोबर. ते 65% आम्ही उत्तीर्ण झालो. हम्म, अर्थात मगाशी सांगितल्याप्रमाणे इंग्रजीत सगळ्यात कमीत कमी मार्क, हम्म, बाकीच्या विषयात चढ असल्यामुळं टक्केवारी 65 पर्यंत पोहोचू शकलो हम्म, आणि यशस्वी झालो. हम्म. तुम्ही सांगत होता की इचलकरंजीला आल्यानंतर थोडीशी अडचण होती, तर काही ठिकाणी काही दिवस वेटरचं पण काम केलं असं तुम्ही सांगितलं. म्हणजे ते हो खूप हो असं समजा आपल्याला काही करायचं आहे, परंतु अशा ठिकाणी आपल्याला थोडा मार्ग बदलून वेगळं काहीतरी करावं लागतंय. हे बऱ्याच वेळा बरोबर. त्रासदायक असतं. मग तशा परिस्थितीतून कसे गेले तुम्ही? आता त्याची अशी स्टोरी आहे सर, की 11वी झाल्यानंतर पुढची स्टेज म्हणजे कॉलेज. हम्म, पश्चिमेला पुणे 40-50 किलोमीटर हम्म, आणि पूर्वेला बारामती 40-50 किलोमीटर. हम्म, तर सीमेवरच माझी वस्ती. हम्म, आता तो भविष्याचा अंधार लक्षात आला. हम्म, तेवढ्यात आमच्या गावची जत्रा होती आणि इचलकरंजीतला एक पाहुणा की ज्याचं हॉटेल होतं, हम्म, तो यात्रेला म्हणून आला हम्म, आणि आमची अवस्था बघून आमच्या आईवडिलाला म्हणाला हम्म, की ह्या पोरग्याला मी घेऊन जातो हम्म, आणि इचलकरंजी ही औद्योगिक नगरी आहे. हम्म, मी माझ्या ओळखी भरपूर आहेत. मी त्याला हम्म, कुठेही चिटकून टाकील. हम्म, आता ह्याच्यावर भरोसा देऊन आई वडिलांनी हम्म, मला त्याच्यावर पाठवलं. हम्म, आता जिथं आल्यानंतर लगेच काय दुसऱ्या दिवशी नोकरी नाही हो. हम्म, मग त्यानंच सांगितलं की बाबा इथं ते हॉटेलातलं काम कर, काही दिवस कामाला ठेवतो तुला, हम्म, तुला थोडा पगार देतो, तुझी जेवणाची व्यवस्था करतो हा, आणि मग 4-6 महिन्यानंतर तुला एखाद्या ठिकाणी लावतो नोकरीला. हम्म, आता 4-6 महिने वाट बघायची म्हणजे फारसं नाहीये. हम्म, मग आम्ही गुपगुमान ते बरं वेटरचं काम आम्हाला जमायच नाही. कुणाला वडा दिला, कुणाला भजी दिली, किती पाव दिले. आम्ही ग्रामीण भागात असल्यामुळे त्याचा काय अनुभव नाही आणि प्रॅक्टिस नाही. मग आम्हाला काम काय, कबाशा धुणे, फरशी पुसणे, झाडलोट करणे, ती हम्म, फडकी धुणे, हम्म, रात्रीचं उठून तेल लावायची भट्टी पेटवणे हम्म, आणि ते सगळं करत असताना तो चाणाक्ष होता. हम्म, त्याच्या हॉटेलमध्ये कामाला स्वस्तात पोरं मिळत नव्हती हा, आणि त्यानं हे मला आम्हीच दाखवून म्हणजे स्वस्तातला किंवा फुकटचा नोकर त्यांनी तिथं मला जॉईन केला. आता हे 5-6 महिन्यानं वर्षानं माझ्या लक्षात आलं. हम्म, तरीही 1-2 वर्ष त्याच्या हातापाया पडणं, त्याला विनंती करणं, आहे तसं राहणं आणि 2 वर्ष झालं हा पट्ट्या काहीच बोलायला तयार नाही. हम्म, मग मी जाताना माझ्याकडे काय सुटकेस बॅग असली काही भानगड नव्हती त्यावेळी. हम्म, माझ्याकडे एक पत्र्याची ट्रंक होती, त्याच्यामध्ये फाटकी चादर तसलीच कपडे घालून मी त्या हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे. हम्म. तुम्ही तुम्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही. आहे ना, आहे ना, मी आहे, मी अं, अं, दिसत नाही का आहे पण कॅमेरा दिसत नाही. वर हा असेल? तर थोडा हा, कट होते. हा, आहे. मग मी ते रात्रीच घेऊन पळालो. हा, ते मला ते लक्षात आलं किंवा मला त्याचा विश्वासच बसेना आणि पळून काय केलं मी, स्टँडवर गेलो आणि एका हम्म, कोपऱ्यात 2 दिवस तसंच झोपलो. हम्म, आणि भूतदयावादी काही आता इथं व्यापारी क्षेत्र असल्यामुळं व्यापारी मंडळी मारवाडी भरपूर आहेत आणि त्या महिला वगैरे त्या कुत्र्याला पावटा, गाईला काहीतरी चार आणि शब्दशः त्यांना हाकलून ते पाव आणि चपाती खाऊन मी अरे बापरे. 2-3 हो 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 वस्तुस्थिती आहे. माझी एका ठिकाणी मुलाखत घेताना एकटा रडला होता ते अरे माझं बाप. ऐकून. हम्म, आणि मग एका ग्राउंडवर गेलो खेळाच्या. हम्म, संध्याकाळच्या म्हणजे तिसऱ्या दिवशी संध्याकाळच्या 5च्या दरम्यान हम्म, आणि तिथं हॉलीबॉलचा गेम चालू होता. हम्म, आता मला हॉलीबॉल चांगल्या पद्धतीने हायस्कूलमध्ये मी खेळत होतो, हम्म, म्हणजे स्पर्धेत सुद्धा भाग घेऊन जिंकत होतो. हम्म, आणि मग ते ट्रंक तिथं ठेवून त्यांना विनंती केली की मी जरा तुमच्यावर खेळू का. हम्म, मग ते माझा खेळ त्यांना आवडला. हम्म, आवडल्यावर मला जी आवश्यकता होती ती त्यांनी हम्म, काय करतोस. आता मला अपेक्षितच होतं कोणतरी मला विचारायला पाहिजे, हम्म, मी कुणाला तरी दुःख सांगायला पाहिजे. हम्म, आणि मग त्यातला एक जो व्यक्ती होता
हम्म. त्यांचं नाव लोकरे म्हणून. हम्म. त्यांचं टिंबर होतं. हा. ते मला मला त्या टिंबर मार्केटमध्ये घेऊन गेले. हम्म. आणि माझी त्यांनी राहायची आणि जेवणाची वगैरे सोय केली, पण वखारीत काम करायला पाहिजे. हम्म. मग लाकडं उचलणे, भुसा झाडणे किंवा गिरायकाला काही लागलं तर हवं नको देणे. हम्म. मग पण तो शिक्षण प्रेमी होता. हम्म. मग त्याला मी विनंती केली, साहेब मी तुमच्या इथं काम करतोय, हम्म. पण मला पुढे शिकायची इच्छा आहे. मग त्यानं परवानगी दिला. तो काय म्हणला की इथं कॉलेज दुपारपर्यंत एक असतंय, दुपारनंतर एक असतं, म्हणजे 2 सत्रात कॉलेज आहे. मी म्हणलं सकाळच्या वेळी मी कॉलेज करत जाईल आणि दुपारी तुमच्या इथं काम करेन. हा. आणि त्या पद्धतीनं तर त्यावेळी मी असं काय कॉलेजला जाणारा ड्रेस वगैरे शिवलेला नव्हता. हा. अंगावर असणारा शर्ट आणि पांढरी लांबडी विजार. हम्म. कॉलेजला एकमेव विजारीवर असणारा मी विद्यार्थी आणि पायात चप्पल नाही. आणि मग त्या व्यक्तीनं मला शर्ट पॅन्ट चप्पल वगैरे घेऊन दिला आणि खऱ्या कॉलेज कुमार झालो. अशी माझी ती अवस्था. आणि तिथून पुढे मग मी SY पर्यंत शिकलो. नंतरला ते मध्यंतरी माझं लग्नाचं आयोजन केलं गेलं. खरं म्हणजे सर ते लग्न आहे की नाही माझं, मी कॉलेजला जातो हे मुद्दाम सांगितलं नव्हतं. मी ग्रॅज्युएट होऊनच आई वडिलांना आनंद द्यावा असा माझा त्यातला मनोदय होता. दरम्यानच्या काळात मला त्याच व्यक्तीने एका संस्थेमध्ये कामाला लावलं, प्रोसेसमध्ये. म्हणजे कापडावर प्रक्रिया करणारी जी मिल असते त्या मिल मध्ये मला कामाला लावलं. प्राथमिक अवस्थेत पगार 700 रुपये महिन्याला होता. आणि माझं लग्नाचं असं झालं की पत्रात मी कुठं कामाला आहे, कुठं राहतोय, कुठं झोपतोय लिहिलेलं असायचं. मग वडिलांनी, म्हणजे अतिशयोक्ती नाही, वडिलांनी लग्न पत्रिका आणून हातात ठेवली. अरे बापरे. आणि ती लग्न पत्रिका मी त्यांना असं विचारलं की मुलगी कुठली आहे, काय बघणं देखणं विचारणं. ते म्हणले आमचा विश्वास आहे का आम्ही विहिरी तळी गाठावी. मग नाविलाजानं मला होय म्हणायची पाळी असती. सर आता ह्या लग्नाची जी कथा आहे का नाही ते मी कथाकथन म्हणून सांगत असतो. म्हणजे काला व्हाय नको, आपण पुढच्या वेळी ती कथाकथन जरूर ऐकूया. अशा पद्धतीनं मग काही दिवस 2 वर्ष बायको तिकडे वस्तीवर आणि मी शहरात. आणि अशा पद्धतीनं मग ते लग्न झालं. नंतर 2-3 वर्षांनी बायकोला आणली. दरम्यानच्या काळात मग त्या नोकरीचं परवडत नाही म्हणून ते 2 वर्षाचा खडतर अनुभव होता ना हॉटेलातला, मग एक टपरी टाकली, चहा भजीची टपरी टाकली. मग नवरा बायको आम्ही, म्हणजे बायकोनं भजी तयार करायची मी विकायची. मग पुढे जरा ते गिरायक वाढल्यानंतर नोकर पाहिजेत. मग आमचा भाऊ इकडे म्हशी राखत होता, म्हशी 7वी नापास. त्याला आणि माझ्या चुलत भावाला बोलून घेतलं. भाड्याच्या खोलीमध्ये आम्ही सगळी राहायचो. बायको आमचा सगळ्यांचा स्वयंपाक करायचा. आणि हे करत करत निसर्ग नियमानं मुलं झाली. 2 मुलं, 1 मुलगी. आणि मग ते धंदा बऱ्यापैकी चालला. नंतरच्या काळामध्ये आणि एक कॅन्टीन भाड्याने घेतलं. आणि मग ते भाऊ सगळे बघायचे, बायको बघायचे आणि मी खेळात रममाण. व्हॉलीबॉलच्या स्पर्धा कुठं आहेत आलो की मी महाराष्ट्रातला उत्तम खेळाडू म्हणजे सिलेक्टेड प्लेअर म्हणून 6 वर्ष खेळलो मी. अरे बापरे. हा अत्यंत सुंदर गेम होता माझा. आणि मग त्यांना ते खटकलं की हा राजकारण, समाजकारण, खेळ बघत बसलाय, तिथं पोरं मोठी होत चालल्यात, शो काय धंद्यावर लक्ष देत नाही. मग ते म्हणले आपापल्या वाटा बघूया. आणि खरोखरच त्यांनी सगळं साहित्य घेतलं. मी व्हॉलीबॉलच्या काउंटे बाकाळा स्पर्धा खेळत होतो आणि त्या स्पर्धेत एका चांगल्या टीमला मारला म्हणून आपला त्यावेळेचा एक सरपंच होता तिथं खोत म्हणून,
त्यांनी मला खांद्यावर घेऊन माझी मिरवणूक काढली होती. हो का? हो. आणि हम्म. मग घरी आल्यानंतर बघतोय तर बायको रडत बसली आहे, डोळे लाल झालेले. म्हणजे काय झालं, हे तुमच्या उद्योगामुळे आपल्यावर अशी पाळी आली, आता काय असेल ते झक मारत तुम्हीच करा. ती गेले सोडून. हम्म. आणि कौतुक सांगायचं म्हणजे तो भाऊ आणि तो चुलत भाऊ आज इचलकरंजीतल्या मोठ्या उद्योगपतीच्या पंक्तीला बसणारे झालेले. अरे वा. म्हणजे कोट्यावधी इस्टेट आणि अनेक म्हणजे वीट भट्टीचा धंदा असेल, पोकलँड असेल, ते JCP असेल, ट्रॅक्टर असेल, ट्रक असेल, आणि दुसऱ्या चुलत भावाचं कारखाना आहे पॉवरलूमचा, सायकल दुकान होलसेल आहे. अशी बरीच त्यांनी सुधारणा केली. अर्थात मला पोटासाठी धडपडलं. परत बायकोलाच म्हणलं, आपल्याकडे काही नव्हतं बी, परत एकदा आपण नव्यानं सुरुवात करू, नव्यानं उभा राहूया म्हणलं, काय अडचण नाही म्हणलं. अर्थात ओळखी झालेल्या होत्या, धंदा येत होता. मग ते करत करत आता मुलांना शाळेत घालायला पाहिजे. मग मुलांना शाळेत घातलं. एकटा 10वी पर्यंत होऊन ITI केला सांगलीला. दुसरा या कॉलेजमध्ये 1998 सालचा तो त्या कॉलेजचा टॉपर. म्हणजे 2 किलोमीटर चालत जायचं, गाडी तर सोडा, पण सायकल सुद्धा घेऊ शकलो नाही. आणि तो चालत जाऊन, कुठलंही ट्युशन नाही, गाईड नाही, आणि त्याला 95% सायन्स साईडला मार्क पडले. अरे वा. हो. आणि त्याचा सत्कार होता ना, माझा सत्कार होत असताना मी त्यांना असं सांगितलं त्या शिक्षकांना की ह्या सगळ्या गुणवत्तेचा मानकरी तू आहे. म्हणजे ते काही पालक सांगतात, मी त्याला उठवून चहा करून देतो, लाईट लावून देतो, त्याला जेवायला बोलवतो. त्या भानगडीतला मी नाही म्हणलं, त्या चौकटीत बसणारा मी नाहीये. बोला. हा बोला. तर मग त्या पुढे सर त्याला, तुम्हाला कदाचित माहिती आहे, मुंबईला UD म्हणून कॉलेज आहे, केमिकल विषयाचं, इंडियातलं नाही, आशिया खंडातलं. त्याला आणि प्रयोग घ्यायला जाताना सर आमच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी OBCला 57,000 रुपये फी होती आणि ओपनला 55 होती. आता माझ्याकडे OBCचे दाखले होते. ते दाखले काढताना फार पायपीट करावं लागली. फार मुंबई, भिवंडी, पुणे, हे ते सगळं धडपडून ते उपलब्ध केलं. दुसऱ्या दिवशी कॉलेजला अटेंड व्हायचं. रात्री 10 वाजता काही पैसे जमवून, एक 10-12 हजार जमवून आम्ही उसाच्या ट्रकवर बसून हॅलो. हो, बोला बोला. आम्ही उसाच्या ट्रकवर बसून रात्री कोल्हापूरला पोहोचलो आणि रातराणीनं सकाळी मुंबईला गेलो. अंगावरली कापड अशीच आहे अशी. आणि मग तिथे गेल्यानंतर आम्ही ते ऍडमिशन फॉर्म भरला आणि त्याचं मग ते चालू झालं. तो तिथं BTech झाला, MTech झाला आणि TOEFL देऊन तो अमेरिकेला गेला आणि अमेरिकेला केमिकल इंजिनियर PhD केला. सध्या तो पुण्यामध्ये टाटा ऑटोकॉममध्ये रिसर्च मॅनेजर म्हणून जबाबदारी सांभाळ. चांगलं. हा. तुमची वैचारिक जडणघडण कशी झाली? म्हणजे तुम्ही म्हटले की तुम्हाला थोडा मोठ्यांचा सहवास लाभला आणि त्याच्यानंतर तुम्ही थोडे बदलले. वाचनाची सवय कशी लागली? म्हणजे काय, तो कसा प्रवास होता? हा प्रश्न अपेक्षितच आहे. काय झालं, हे सगळं करत असताना मी राष्ट्र सेवा दलाच्या संपर्कात आलो आणि राष्ट्रीय सेवा दलाच्या संपर्कात आल्यामुळं त्या मैदानावर खेळ, गाणी, नाटक आणि बौद्धिक ही सगळी दिली जात होती. आणि तत्काळचे सगळे म्हणजे ते काय आमचे मार्गदर्शक होते, ज्याची औपचारिक नावं सांगतो तुम्हाला. नाग गोरे, मधु दंडवते, मृणालताई गोरे, बाबा आडाव, निळू फुले, बापूसाहेब काळदाते, प्राध्यापक गप प्रधान,
आणि अशा मंडळींना मला जवळून बघता आलं, ऐकता आलं आणि त्या शिबिरातनं आणि ह्याच्यातनं बऱ्यापैकी वैचारिक बैठक माझी तयार झाली. तिथून अगोदर वाचनाचा छंद होताच, पण नंतर मग वाचनाची गरज वाटली, आवड निर्माण झाली आणि मग त्या वाचनामुळं अधिक प्रगल्भता वाढली. त्याचबरोबर मी तुम्हाला मगाशी नाटकाचा अनुभव सांगितला. आधी तिथली लोक असं काही कुजबुजायची, कार्ट व्हायला लईच भारी आहे हो, कवा कवा तर सिनेमा त्याला घेतील. आणि खरोखर सर, सासूची वरात आणि सुनेच्या दारात हो या सिनेमानं ती पूर्तता माझी झाली. झाली झाली बरोबर. अर्थात तो जरा कटू अनुभव आहे, तो नंतर मी सांगेल. बरं. आणि आणि मग पण तिथं मला अमरापूरकर माझे सासरे होते त्याच्यामध्ये. हं, हं, सुरेखा कुर्ची माझी बायको होती. हं, थोडा राजू शेट्टीचा रोल आहे. हं, मी मस्तवाल जावायची भूमिका मला दिलेली होती. हं. आणि माझ्या माहितीप्रमाणे व्हिलनचं काम सुद्धा बायकांना फार आवडतं. त्यामुळं ते झाल्यावर आमच्याकडे प्रतिक्रिया आल्या, चांगलं काम करतोय वगैरे वगैरे. तर ते असा सगळा प्रवास, म्हणजे नाटक झालं, सिनेमा झालं, खेळ झालं आणि अलीकडच्या काळामध्ये मग मी जवळजवळ माझ्याकडे 300 ते 350 कादंबऱ्या आहेत. त्या हो. दाखवू काय तुम्हाला 2 मिनिटात? दाखवा ना, दाखवा. तिथली लाईट आहे ना, हे दाखव. कॅमेरा चालू करा. हा, दिसतंय आता. बरोबर, चांगलं आहे, छान आहे. तुमचे अवॉर्ड पण आहेत तिथे. अरे वा. हा, म्यूट म्यूट आहे, म्यूट आहे, म्यूट. हॅलो. हा, बोला. आणि मग त्याच्यानंतर दाभोळकरांशी संबंध आला. हम्म. मग त्या अनिसच्या चळवळीला जोडून घेतलं. हो हो. 20 वर्ष दाभोळकरांच्या बरोबर आम्ही त्या चळवळीत काम केलं, आजही करतोय. हा, आणि मग त्यातून जरा बऱ्यापैकी प्रगल्भता वाढल्यानंतर मला व्याख्यानाला बोलवायला लागले. हा, मग मी वर्तमानपत्रामध्ये स्तंभलेखन करायला लागलो, काही लेख लिहायला लागलो. हा, आणि बऱ्यापैकी व्यक्त होत असल्यामुळं काही ठिकाणी आमंत्रण यायला लागले. हम्म, अशा पद्धतीनं घडलो. आणि मुलं बऱ्यापैकी, माझं बऱ्यापैकी, मी ते लाकडाची वखार चालवत होतो त्यावेळी स्वतः लाकडं फोडायची, सायकलवरनं डिलिव्हर द्यायची, बायकोनं ते काय वजन काटा हे सगळं बघायचं, म्हणजे स्थित्यंतर झालं धंद्यातलं. हो. आणि नंतरच्या काळामध्ये ते परत जरा जरा पुंजी जमल्यानंतर मी आज होलसेल लाकडाचा व्यवसाय करतो. अच्छा. म्हणजे इथं इचलकरंजी हे एवढं नालायक गाव आहे की रोज किमान 150 ट्रक लाकूड इथं जाळलं जात. अच्छा. हा, महाराष्ट्रातलं एकमेव गाव असं आहे की रोज 150 ते 200 ट्रक लाकूड इथं रोज जाळलं जातं. आणि त्यातला मी एक घटक आहे. पोटा पाण्याचा व्यवसाय म्हणून मी छोटा का होईना बऱ्यापैकी करतो. स्वतःचं घर आहे, स्वतःची 4 चाकी गाडी आहे, घरात ज्या उपयुक्त वस्तू आहेत त्याची आहे. समाधान एवढंच आहे की ग्रामीण भागामध्ये ढेकळा दगडात वाढलेला, जन्मलेला आणि काट्या कुठं चालणारा माणूस इचलकरंजी आणि परिसरामध्ये एक ठळक ओळख माझी झालेली आहे. अगदी जिल्हास्तरीय पुरस्कार सुद्धा हेतुतः मला दिले गेलेले आहेत. अर्थात ही माझी आत्मप्रौढी नाहीये,
पुस्तकं वाचणं, लेखन करणं, लोकांशी संवाद साधणं ही माझी जीवनशैली झालेली आहे. ती काय माझा आत्मगौरव म्हणून मी सांगत नाही आहे. असं एकूणच माझे घडलेलं आहे. नेमकं खरं तर कुठल्या विषयावरती तुम्ही साधारण लिहिता किंवा तुम्हाला वाटतं की याच्यावरती जास्त लिहिणं आवश्यक आहे किंवा हे विचार पोहोचवणं गरजेचं आहे असं काय वाटतं? आता बरोबर. आता गणेशोत्सवाच्या काळात दिवाळीच्या काळात गणेशोत्सवाचा उद्देश काय होता आणि तो कसा साजरा होतो आणि कसा करायला पाहिजे याबद्दल एक लेख लिहिला होता. दिवाळीच्या मध्ये फटाक्यानं कसं प्रदूषण होतं, सर्वांगीण प्रदूषण म्हणजे ध्वनी, हवा, बाकीच्या लोकांना काही जे काही श्वसनाचा त्रास याच्यावर लिहिलं होतं. बहुतांशी मी अंधश्रद्धेवर लिहितो. अच्छा. कारण की आपल्या समाजामध्ये बऱ्यापैकी अंधश्रद्धा पाळणारे लोक आहेत. म्हणजे अजूनही तुम्ही खेड्यापाड्यांमध्ये गेले तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमधून ते लक्षात येईल की अजूनही ती बऱ्याच प्रमाणात पाळली जाते. अर्थात त्या गोष्टींची काही गरज नसते, परंतु कोणीतरी सांगितलंय म्हणून आपण ते करत जातो. कधीच आपण त्याला का करायचं किंवा कशाला करायचं असं आपण विचारत नाही. त्याच्यामुळे हे सगळं घडत जातं. कुठेतरी आपल्याला हे सांगितलं पाहिजे की याची गरज नाहीये, आता हे थांबवलं पाहिजे आपण. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तर काय माहितीये का, खरं तर आपण विज्ञानवादी लोक त्याबद्दल अस्वस्थ आहोत. आणि माझी नेहमीची तक्रार अशी आहे की आपल्या समाजामध्ये सुद्धा कमालीची अंधश्रद्धा आहे. आणि मग त्या अंधश्रद्धा परंपरा म्हणून असतील, रूढी रिवाज असतील, तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोणीतरी सांगितलं म्हणून, मग ते कर्मकांड असतील, म्हणजे जी कालबाह्य झालेली आहेत, या परिस्थितीला न टिकणारी आहेत, ज्या रूढी परंपरा अघोरी आहेत आणि ज्याच्यामुळे वेळ खर्च होतो, पैसा खर्च होतो आणि आपली बुद्धी घाण पडते. पण त्याच्यासाठी प्रबोधनाशिवाय पर्याय नाही. आता आमचे मार्गदर्शक दाभोळकर देवाधर्माबद्दल कधीही वाईट बोलत नव्हते. त्यांच्याबद्दल अपप्रचार केला जात होता. म्हणजे संविधानामध्ये देव धर्म आणि श्रद्धा पाळण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. त्याच पद्धतीने तो नाकारण्याचाही अधिकार आहे. पण ही जी काही मंडळी असतात, काय ते भक्तिवाद, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला संविधानानं अधिकार दिलाय, तुम्ही त्याच्यामध्ये आडकाठी का आणता? तर आम्ही आडकाठी आणतच नाही. ज्यांना देव धर्म पाळायचे त्यांनी जरूर पाळावा, पण तो उंबरठ्याच्यात असावा. फार फार तर जत्रा बत्रेच्या वेळी त्या गावापुरता असावा. पण त्याचा राजकारणामध्ये आणि प्रदर्शन म्हणून किंवा त्या प्रथातनं काही आगोरी प्रकार होत असतील, लुबाडणूक होत असतील, फसवणूक होत असतील, अडवणूक होत असेल, तर त्यांना आमचा ठाम विरोध आहे. म्हणजे खरं म्हणजे आता संविधानानं आपला देश कुठल्याही धर्माधिष्ठित नाही आहे. आपला देश निधर्मी आहे, धर्मनिरपेक्ष आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये ज्या वल्गना केल्या जातात, हिंदू राष्ट्र व्हायला पाहिजे, काय ते भारत म्हणण्याऐवजी हिंदुस्थान म्हणा, म्हणजे तुम्ही बाबासाहेबांच्या घटनेचा विरोध करता, द्रोह करता. बरोबर. म्हणजे एका बाजूला तुम्ही म्हणायचं की आमची खऱ्या अर्थानं राष्ट्रभक्ती आहे, आम्ही राष्ट्रावर प्रेम करतो, आणि एका बाजूला तुम्ही म्हणायचं भगवा झेंडा मोठा लावा आणि तिरंगा छोटा करा. म्हणजे तुमची राष्ट्रभक्ती कुठल्या देशा पद्धत आहे? मग ही भ्रामक आहे का बिघडे आहे, तर चिकित्सा करायला पाहिजे का नको? बरोबर. तर या सगळ्या गोष्टीतनं मग आपल्यात काही ग्रुप आहेत, त्या ग्रुपवर सुद्धा अशा काही पोस्ट येतात, अगदी आज सकाळपर्यंत सुद्धा आलेले आहेत की हिंदू लोणारे आहोत आम्ही. तर या हिंदुस्थानात राहणारे सगळे हिंदूच आहात, पण लोणारी आपण ओबीसी आहोत. आपण काय फार उच्चवर्णी नाही आहे. हे बरं, कुणाला कुठं जन्म घ्यावा हे कुणाच्या हातात नाही. मला जर पहिल्यांदा देवानं विचारलं असतं की कुठं जन्मात, तर मी डायरेक्ट अंबानीचं नाव घेतलं. आता कोण कुठं जन्माला येतं त्या जातीवर जर आपण आक्षेप घेतला
आणि मानवता सोडून जर जातीवर भांडत राहिला तर ह्या देशाचं तुकडं व्हायला वेळ लागणार नाही. हो. आणि अलीकडच्या काळामध्ये जबाबदार माणसं मग ते राम मंदिरला आम्ही फुकट तुम्हाला नेऊ आणि रामलल्लाचं दर्शन देऊ आणि बजरंग बलीचं नाव घ्या आणि रामाचं नाव घ्या आणि मतदानाची बटणं दाबा, हे संविधानात नाही बसत. आणि ह्याच्यावर निवडणूक आयोगाचा आक्षेप असायला पाहिजे. त्याची उदाहरणं झालेली आहेत. अगदी बाळासाहेब ठाकरेबद्दल सुद्धा त्यांना मतदानाचा हक्क अशा वक्तव्यामुळे नाकारला गेला होता. पण अलीकडे मग काय म्हणतात, आळी मिळी गुपचिळी, तेरी चूप मेरी चूप. आणि मग ज्यांना वाचन नाही, ज्यांना चांगलं श्रवण नाही, ज्यांना कधी चांगल्या लोकांच्या संबंधित राहिलेले नाहीत, मग ते लोक असे वल्गना करतात आणि स्वतःचंही डोकं फिरून घेतात आणि दुसऱ्याचंही डोकं फिरवतात. आणि म्हणून सकस वाचन असल्याशिवाय चांगल्या लोकांची व्याख्यानं किंवा भाषणं ऐकल्याशिवाय आपल्याला खरा खोट्यातला फरक कळत नाही. महात्मा गांधी पहिल्यांदा म्हणायचे की सत्य परमेश्वर हा सत्य आहे. नंतर त्यांनी व्याख्या सगळं बदलली तर सत्य हाच परमेश्वर आहे. बरोबर. दाभोळकर सुद्धा असेच सांगायचे, सत्य कितीही झाकलं तरी कधी ना कधी प्रकाशात येतच असतं. पंचावर लावून अहिंसा वृत्तीनं देशाला एकत्र करून ज्या महात्म्यानं स्वातंत्र्य मिळवून दिला त्याला गोळ्या घालून ठार केलं. चालतं वक्ष शिक्षणाचं विद्यापीठ असणारं दाभोळकर, पानसने, कलबुर्गी, गौरी लंकेश हे लोकांना शहाणं करायचा प्रयत्न करत होता आणि त्यांनाही सकाळी सकाळी गोळ्या घालून मारलं. मला हे सांगा की जर माणसाला चर्चा करायची असेल, संवाद करायचा असेल, वाद करायचा असेल, प्रतिवाद करायचा असेल तर तुम्हाला खुलं मैदान आहे. देशानं तुम्हाला व्यक्तिवाची स्वातंत्र्य, तुम्ही माणसं मारून विचार कसा मारू शकता? आणि मग ह्याला आमचा विरोध आहे. कदाचित उद्या आमच्यावर सुद्धा तशी वेळ येण्याची शक्यता आहे. आणि या चळवळीत काम करताना आम्ही शिर हाता घेऊन चाललेलोच असतो हो. परंतु ज्यावेळी ज्या लोकांच्या साठी आपण करतोय, ज्या लोकांचं संघटन करायचं आहे, ज्या लोकांना किमान काही सुधारणा करायच्यात आणि त्याच लोकांनी हे जर ऐकलं नाही, बघितलं नाही किंवा कुणाचं तरी ऐकून आपलीच डोकी फिरून घेतली तर केवळ आपल्या समाजालाच नव्हे तर तो देशाच्या विकासालाही धोका आहे. तो धोका टाळण्यासाठी मला असं वाटलं, मी अनेकदा असं लिहिलेलं आहे की आपल्या समाजातल्या आता त्या अंधश्रद्धा घेऊन जन्माला आलेत ही त्यांची चूक नाहीये, पण तुमच्या आमच्यासारखं फिडिंग झालेलं नाही. आणि त्यामुळं आपल्या समाजाची अशी एक विंग असली पाहिजे की कुठं तरी स्नेहसंमेलन किंवा सभास्थळी त्या लोकांनी व्यक्त होऊन एक प्रबोधनाची पायरी म्हणून त्या ठिकाणी आपण पोचलं पाहिजे आणि लोकांचं समाधान केलं पाहिजे. त्यांच्या आलेल्या उलट सुलट प्रश्नाचं सुद्धा आपण चांगलं निरीक्षण केलं पाहिजे. दिलं पाहिजे. ही भूमिका आपली असली पाहिजे. बरोबर बरोबर. ओके. खूप छान सांगितलं तुम्ही. आणि मुळात शिक्षणाची खूप जास्त गरज आहे, आपल्याला वाचनाची खूप जास्त गरज आहे. तर तुम्ही असं वाचनाबद्दल काय सल्ला देऊ शकाल? म्हणजे कुठलं वाचलं पाहिजे किंवा काय वाचलं पाहिजे असं तरुणांना आपल्या समाजात? हे बघा, ज्योतिरावांनी सांगूनच ठेवलंय, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीमुळे वित्त गेले, काय वित्त गेले आणि वित्तामुळे क्षुद्र खचले. आता हे गुळगुळीत जरी झालं असलं तरी त्याचं महत्व कमी नाही. आता तुम्ही माझ्या या मुलाखतीमध्ये वाचाल हे घोषवाक्य आहे. आता हे सगळे वाचतात पण अंमलात आणत नाही. आता मी मगाशी सांगितलं की कोरोनाच्या 2 महिन्याच्या काळामध्ये मी 15 कादंबऱ्या हातावेगळ्या केल्या. मी दवाखान्यात ऍडमिट 8-10 दिवस असायचं तर एक कादंबरी मी दवाखान्यात सलाईन लावून सगळं लावून संपवत होतो.
म्हणजे आता हे मी माझं काही कौतुक सांगत नाहीये, परंतु हे लोकांनी बरं मी वाचला म्हणजे शाना झालो का नाही. बाबासाहेब आंबेडकर, फुले, एन.डी. पाटील यांची ग्रंथसंपदा बघितलं तर तो हिमालय कुठे आणि मगाशी मी दाखवलेली माझी टिंटिली कुठे. मग साधारणपणे जे खरं आहे ते ऐका आणि त्या खऱ्याच्या बाजून घ्या. मग ते आता भगव्या कपनीतला तर मानवतावादी शिक्षण देणारे संत परंपरा याच्याशिवाय अलीकडे जे बोकाळलेले बुवा आहेत त्यांची वक्तव्य त्यांचं वर्तन आपण ऐकतोय आसाराम बापू सकट. आणि तरी सुद्धा लोक जर तिथं नतमस्तक होत असतील तर मग आपल्याला ते प्रबोधनाचं काम केलं पाहिजे ना. हा म्हणजे त्याचं तुकाराम महाराज म्हणायचे, ऐसे कैसे झाले बंधू कर्म करणे म्हणती साधू, अंगा राहुरी राख डोळे झाकून करते हा लिहून वैराग्याच्या माळा आणि भोगती विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती जळत यांची संगती. आता हे तुकारामांनी सांगितलेलं खरं म्हणजे त्यांना मारलं गेलं आणि सांगितलं खोटं न गेले म्हणून. आता हे सत्य जे वास्तव आहे ते सांगाव का नको. दोंडा पाणी देव रोकडा न सज्जनी, सज्जन तोच माझा देव, जो वाईट वागतो तो दानव. हे साधं त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे संत परंपरेच्या ह्या जर सगळ्या वाचून केलं खऱ्या लिखाणाचं तर तिथंच अंधश्रद्धा निघून जाते. बरोबर. आणि मी माझं जे दारिद्र्य आहे म्हणजे होतं की उपाशी पोट राहणं, कपडे अंगावर नसणं, पाठीवर फाटले म्हणून भिंतीच्या कडेला उभं राहायचं आणि शर्टावर चड्डीवर थिगळत दिलेली मला मुलं दक्षिण उत्तर भारत असं चिडवायची. पण दारिद्र्यामध्ये सगळे अवमान अवहेलना सुखायला लागतात. आणि मग सुरेश भटाची मला एक हे आठवतं, इतकंच जाताना मला सरणावरती कळले होते, मरणाने केली सुटका आणि जगण्याने छळले होते, इथपर्यंतची माझी अवस्था. आणि खरं म्हणजे प्रत्यक्ष तुमच्या सहकार्यामुळं काही लोकांच्या प्रोत्साहनामुळं मी खऱ्या अर्थानं वैचारिक बैठकीत उभं राहिलो. अनेक ठिकाणी मी व्यक्त होऊ शकतो, अनेक ठिकाणी मला बोलवलं जातं. माझी लायकी असू नसो पण माझ्या सामाजिक कामाचा व्याप बघून आढावा बघून मला सन्मानित करण्यात. अगदी आपले पिंपरी म्हणून एक आपल्या लोणारी समाजाचं पूर्ण गाव आहे, तिथं नाना राणे म्हणून सरपंच होते, शिक्षक आहेत, त्यांनी समाज पुरस्कार मला दिलेला आहे. काही इथल्या कर्नाटकातल्या गावांनी पुरस्कार दिलेला आहे, त्यांनी चांगल्या नावाने दिलेले आहे. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी 2 माणसाची निवड केली जाते, एक सुबुद्ध म्हणजे पत्रकार संघटना आहे आणि डाव्या विचारसरणीची लोक आहेत, त्यांनी मिळून तो पुरस्कार गेली 4 वर्ष सुरू केलेला आहे की ज्याच्या अंगावर कुठलाही भ्रष्टाचाराचा शितोडा नाही, जो विज्ञानवादी आहे, जो पुरोगामी आहे, जो अंधश्रद्धा पाळत नाही, अशा व्यक्तीची निवड केली जाते. 2018 साली मला तो बळीराजा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचा प्रतिष्ठेचा मान मिळाला. आणि विशेष म्हणजे मला माझे पोस्टर सुद्धा तिथे लावले होते. मला त्या पोस्टरबद्दल कीड आहे, पण त्यांनी लावले होते. म्हणजे इथपर्यंत माझा प्रवास आहे सर. मला वाटतंय प्रेक्षक कंटाळण्यापूर्वी, श्रोते कंटाळण्यापूर्वी आपल्याला त्यांच्याशी काही संवाद साधायचा असेल तर तुमच्या परवानगीने आपण ते करू आणि समारोपाला येऊ. विनायक इंगळे म्हणून आहेत, त्यांनी काही प्रश्न टाकलेले आहेत, ते अनम्यूट करून विचारू शकतात सरळ. विनायक इंगळे, त्यांनी असं लिहिलंय की आपण अंधश्रद्धा निर्मूलन व इतर विषयांवर काम करत असताना आजूबाजूच्या लोकांचा प्रतिसाद कसा असतो किंवा कसा आहे आणि आपल्याला विरोध झाला असणार तर त्याचा तुम्ही कसा सामना केला. अगदी बरोबर प्रश्न चांगला आहे. हे बघा, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणं म्हणजे उलट्या गंगेत पोहण्यासारखं प्रकार आहे. म्हणजे हे काम वाटतं तितकं सोपं नाहीये. म्हणजे मी सुद्धा आकाशातनं पडलेलं नाही.
मी सुद्धा अशाच घरात जन्माला आलो की जिथं देव धर्म जत्रा यात्रा पूजा अर्चा कर्मकांड उपास तपास चालायचे. प्राथमिक अवस्थेत मीही तसाच होतो. नंतर मी सांगितल्याप्रमाणे थोरा मोठ्यांचा सहवास आला, वाचन झालं, विज्ञानवादी वाचन झालं, सकस वाचन झालं आणि त्यातून मी परिवर्तित झालो. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज माझी 4ही कुटुंब म्हणजे माझी मुलं, माझी मुलगी आणि आम्ही पूर्णपणे निरीश्वरवादी आणि अंधश्रद्धा मुक्त आहोत. आणि तो पैसा खर्च होणारा आम्ही पुस्तक आणतो किंवा कुठेतरी पर्यटनाला जाऊन करतो. त्यांचा प्रश्न नेमका असा आहे की तुम्ही हे काम करत असताना तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो. आता हा प्रश्न लाख मोलाचा आहे. आता प्रतिसाद मिळताना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बहुसंख्य लोक हे त्या संस्कारामधून आलेले असतात, त्यामुळे ते आमच्या जवळ यायला बिचकतात. तरी सुद्धा ज्यांना जिज्ञासा आहे, ज्यांना असं वाटतं की हे काहीतरी ऐकायला पाहिजे आणि मग ती माणसं मग आमच्या भोवती येतात. त्यांना प्रशिक्षित करून आम्ही पुढे पाठवतो. आणि हे काम करत असताना केवळ शाब्दिक विरोध नव्हे तर आम्हाला मारहाण सुद्धा झालेली आहे. अरे बाप. लाठ्या कुटात सुद्धा खाल्लेले आहेत. म्हणजे साधं उदाहरण सांगतो, गणेशोत्सवाच्या वेळेस विसर्जनाच्या वेळेची गणेश विसर्जन दान करा, आम्हाला दान करा आणि निर्माल्य पिण्याच्या पाण्यात टाकू नका आणि रंगीत आणि ह्या मूर्ती तुम्ही पिण्याच्या पाण्यात टाकू नका, ही मोहीम आम्ही 1993 साली सुरू केली होती महाराष्ट्रभर. त्यावेळी अक्षरशः त्या सनातनी आणि त्या कुठल्या धार्मिक संघटना आहेत त्यांनी उभा राहून आम्हाला असं सांगितलं, दान घेताना सुद्धा गणपती हरामखोरावो, तुम्ही देव मानत नाही तर आमच्या देवाला हात लावायचा अधिकार नाही. तुम्ही अंधश्रद्धा पाळता आणि तुम्ही तुमच्या गळ्यातल्या बायकोचं मंगळसूत्र तोडून इथं समोर या. म्हणजे इतकं काय म्हणतो आपण त्याला, गलिच्छ भाषेत, आळव्याच्या भाषेत शिव्या गाळी करून. पण पोलिसांचं प्रोटेक्शन असल्यामुळे आम्ही हल्ल्या पण वाचायचो, काही ठिकाणी व्हायचं. पण समाधानाची बाब अशी आहे की तीच गणेश विसर्जनची मोहीम आज महाराष्ट्रभर उत्स्फूर्तपणे राबवली जाते. बरोबर, महाराष्ट्रभर चालते. म्हणजे दाभोळकर सांगत होते, सत्य केव्हा तरी उजेडात येईल त्याचा प्रत्यय आहे तो. प्रत्यय. आणि मग त्यामुळे आम्ही प्रदूषणाचं महत्व आता सगळ्यांना काय लागलंय. अजूनही आम्ही अस्वस्थ आहोत. परवा शासनानं सांगितलंय, न्यायालयानं सांगितलंय, दिवाळीला फटाकड्या उडवू नका. आणि जोरजोरात फटाकडे उडवले. दिल्लीचं प्रदूषण वाढलं, तुमच्या पुण्याचं वाढलं आणि त्याला कारणीभूत फटाके झाले. म्हणजे अजूनही मानसिकता जर तुमची बदलत नसेल तर मग अधिक काम करायला लागणार ना. बरोबर. मी अतिशयोक्ती सांगत नाही, मी जन्मल्यापासून कधी फटाकडा हातात धरला नाही किंवा शिमग्याला कधी बोंबललो नाही. म्हणजे लहानपणापासूनच चिकित्सक, लहानपणापासूनच जिज्ञासू, त्यामुळे हे घडत गेलं. तर प्रत्येकानं लहानपणापासून जमलं नाही तरी आता विज्ञान काय सांगते. कुठल्या तरी आज ह्याच्यावर मला वाटते हा तुमचा सोडमीचे कोणतरी आहे बघा, त्यांनी सोडमीचे, माझं नाव त्याच्या लक्षात लोणावळ्याचे आहेत, त्यांनी असं टाकलं होतं की अमेरिकेमध्ये असल्या भानगडी नसल्यामुळं अमेरिका महासत्ता होऊ शकते. आता हॅलो, बोला ना, बोला. मीच बोलू? बोला ना. ओके. आणि आम्ही त्या मुलाच्या इकडं आम्ही अमेरिकेला गेलो होतो सर. आणि अमेरिकेला आल्यानंतर मला अनेक लोकांनी कुतूहलानं विचारायचं की ते अमेरिका देश कसा आहे, तिथं तुम्हाला फूड कसं मिळतं, कल्चर कशी आहे, तुम्ही काय काय बघितलं. आणि प्रत्येकाला हे विवेचन करण्यापेक्षा मी एक छोटीशी पुस्तिका तयार केली त्याची. अच्छा. आणि माझा कमी कालावधी तिथं असल्यामुळं त्या पुस्तकाला नाव दिलं अमेरिकेचं हेल्पाटा. आणि त्या शीर्षकावर प्रश्न विचारले, मी त्यांना समर्पक उत्तर दिली. त्याच्यावर अर्ध्या तासाचं व्याख्यान माझं कोल्हापूर आकाशवाणीवर झालं. त्याच्याशिवाय मी त्याच्यावर अनेक व्याख्यान
तर त्या पुस्तकात सुद्धा शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये मी असाच उल्लेख केलेला आहे. आणि हं. ते पुस्तक एवढं गाजलं आणि एवढं आवडलं, हं. काही लोकांनी फाईल करून ठेवलंय, हं. काही लोकांनी संग्रही ठेवलंय. म्हणजे हं. ते सगळं परखडलेले आहे. म्हणजे मी कसं आहे, मला काही तुमच्यासारख्या मित्रांनी सांगितलं की तुम्हाला लिहायचं असेल तर प्रवास वर्णन वाचा. अगदी अनिल अवचट पासून मिराजदार पासून अण्णाभाऊ साठेपर्यंत. मी म्हणलं मी कुणाचंही वाचणार नाही. मी हं. माझ्या अंगानं माझ्या माझ्या पद्धतीने शब्दात लिहिलं. हं. माझ्या पद्धतीनं. आणि तिखट मीठ नाही, चोरून काही नाही. पुस्तक एवढं गाजलं की सकाळ समूहाचे उत्तम कांबळे हं. म्हणजे मराठी साहित्य संमेलनाचे माझे अध्यक्ष, हं. त्यांचं मला पत्र आलं की छान लिहितोस म्हणून लिहित जा म्हणून. अच्छा. म्हणजे अच्छा एवढ्या प्रतिक्रिया फार चांगल्या झाल्या. मला वाटतं इथंपर्यंत ठीक आहे. इंगळे साहेबांचं उत्तर बरोबर आलं काय? इंगळे साहेब आले का? हो सर ऍक्च्युली मी प्रवासात आहे, त्यामुळे थोडंसं डिस्टर्बन्स कमी व्हावं म्हणून मी अनम्यूट नव्हतं केलेलं. हं. हो, बरं. नो प्रॉब्लेम. विश्वास काळेल म्हणून आहेत काय, त्यांनी हात वर केलाय. अच्छा, बोलू द्या. थोडं कॉन्ट्रोवर्शियल वाटेल तुम्हाला, बोलू का मी जरा काय प्रश्न विचारू का? बोला ना. नक्की 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 हा. नक्की. म्हणजे तुम्ही मगाशी बोललात की बाबासाहेबांनी संविधान सुपूर्द केलं, ते काल म्हणजे जे संविधान आहे. मला पहिला प्रश्न असा आहे की संविधान ज्या काळात लिहिलं तो काळ आताचा काळ वेगळा आहे. तर संविधान हे कालबाह्य झालंय असं मला वाटतं का? सगळंच म्हणत नाही मी, पण काही त्यातले ठराविक असतील काही मुद्दे किंवा ठराविक काय ते कालबाह्य झालंय का, की जे आत्ताच्या नवीन बदललेल्या काळाप्रमाणे बदलायला हवं आहे, त्यात बदल अपेक्षित आहेत किंवा बदल त्यात करायला पाहिजेत. हा माझा पहिला प्रश्न आहे. यस. दुसरा प्रश्न तुम्ही नंतर बोलू शकता. मगाशी Yes. तुम्ही बोललात की महात्मा गांधींनी अहिंसा तत्वावरती पंचा नेसून वगैरे देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं वगैरे. मग जर आपण असा विचार केला तर बाकीच्या लोकांनी हिंसा करून, मग त्या भगतसिंग असतील त्या लोकांनी जे काय त्यागपत्ती केलं, जीवन त्यांनी वाहलं, तर त्यांच्या ह्याला किंमत नाही का? किंवा आपण महात्मा गांधींच्या अहिंसा तत्वाला देऊन खूप उदात्तीकरण करतोय का? हा झालं? सेकंड प्रश्न आहे. आणि तिसरा एक प्रश्न जरा कॉन्ट्रोवर्शियल आहे. तुम्ही उत्तर द्या न द्या आय डोंट माइंड, तुम्ही नाही दिलं तर चालेल. पण थोडंफार दाभोळकरांचं जे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे, त्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी अशी बऱ्याचदा ऐकायला भेटते की दाभोळकरांनी फक्त हिंदू धर्मावरतीच टीका केली, मुस्लिम धर्मावरती. ऑब्व्हियसली जर आपण संविधान म्हणतोय आणि संविधानाने जर प्रत्येकाला अधिकार दिलाय, तर मुस्लिम धर्मात त्यांनी इंटरफेअर नाही केलं? आणि तुम्ही मगाशी बोललात की धर्माचं पालन प्रत्येकाने करायला पाहिजे आपापल्या उंबऱ्याच्या आतमध्ये. तर मुस्लिम लोक रोज सकाळ संध्याकाळ 5 वेळा नमाज पढून लोकांना त्रास देतात. त्यात तुम्ही आतापर्यंत का अनिसनी ह्यात इंटरफेअर नाही केलं? हा तिसरा प्रश्न आहे माझा. सर हे बघा, क्रमशः उत्तर देतो. संविधान तयार करताना जी संविधान समिती होती त्याच्यामध्ये अनेक विद्वान होते. आणि संविधान तयार करताना त्याच्यावर विचाराची एवढी मुसळण झालेली आहे. आणि बाबासाहेबांना त्याची धुरा दिली अत्यंत दूरदर्शीप्रमाणे. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की जन्मापासून शिक्षणापासून, नोकरीपासून, न्यायालयापासून, निवडणुकीपासून अन्य लोकांच्या जीवन मरणाचे जे प्रश्न असतील त्याचा किती व्यापक विचार केला आहे. म्हणजे कदाचित त्याला ते कल्पनेच्या पलीकडे वाटतं. आता तुम्ही म्हणताय की प्राप्त परिस्थितीला ते बदलाव का नको. खरं म्हणजे संविधानाची चौकट म्हणजे अधिकार आहे की जे काही कालबाह्य झालं, कदाचित इंग्रजांची न्याय पद्धती असेल किंवा मेकॉलेची शिक्षण पद्धती असेल, याच्याबद्दल संसदेमध्ये अनेक कलम कायदा करून बदललेली आहेत. आणि त्याच्यामध्ये संविधानामध्ये तसा ऑप्शन आहे की जे समाज हिताला बाधक आहे ते तुम्ही रद्द करू शकता, पण चौकटीला धक्का लावता का म्हणा. म्हणजे त्यातला गाभा असा आहे. एक हे झालं. तुमचा दुसरा प्रश्न होता की गांधींनी स्वातंत्र्य मिळवलं. गांधींनी स्वातंत्र्य म्हणजे एकट्या दुकट्याचं काम नव्हतंच. म्हणजे ज्याच्यामध्ये भारतीय नागरिक उत्स्फूर्तमध्ये सहभागी झाले, तसंच भगतसिंग असतील, बाबू गेनो असतील, सुभाषचंद्र बोस असतील, अगदी सावरकर सुद्धा असतील, यांचं सुद्धा
वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं असेल, कदाचित विचारसरणी किंवा आक्रमक हेतू किंवा हे असू शकेल, पण जनजागृती करणारं ते निश्चितपणे पूरक होतं. आणि त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीयांना जरूर आदरच आहे ना. जसा महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणलं जातं, तसं ह्या महात्म्यांना सुद्धा तेवढी किंमत आहेच आहे. तिसरा प्रश्न तुमचा असा होता की दाभोळकर हिंदुत्वाचं कामगार. मुळात असं आहे की समाजामध्ये 85% 80% हिंदू आहेत आणि मुसलमान. अर्थात मी कुठल्याही धर्माची जातीची बाजू घेत नाहीये. मुसलमानामध्ये ज्या अंधश्रद्धा आहेत त्या कमालीच्याच आहेत. तुम्ही म्हणताय ते नमाज पढण्याच्या मी विरोध आहेत, ते अस्ताव्यस्त दाढ्या वाढवण्याच्या मी विरोधात आहेत, ती छोटी चड्डी घालून झब्बा घालणारे आणि कसं वाटेल तसं वागणारे आणि बहुसंख्य आरोपीमध्ये मुस्लिमच असणारे, याच्याबद्दल ते मी सांगतो ना, ते नक्की दोषी आहेत. त्यांना अपराधी म्हणून शिक्षा झालीच पाहिजे. पण हिंदूंची संख्या जास्त असल्यामुळं हे ज्या अंधश्रद्धेचे प्रकार आहेत ते हिंदूंच्याच जास्त आहेत. कुठल्या धर्मात देवात 33 कोटी देव आहेत सांगावं सर? 33 कोटी म्हणजे किती? अहो त्याचे चिन्ह मलाही काढता येणार नाही. नाही हो सर, तुम्ही समजून घ्या. बघा, तुम्ही खूप वाचन केलंय. 33 कोटी म्हणजे काय? तुम्ही एक दशक, शतक, हजार, 10,000 त्यात जाऊ नका. कोटी हा एक प्रकार आहे. 33 प्रकारचे आहेत ते वेगळा मुद्दा आहे तो. कसं आहे माहिती आहे का, बऱ्याचदा तुम्ही सन्माननीय व्यक्ती आहात आणि तुम्ही ना स्टेजवरती बोलताय, तर तुमचं प्रत्येक वाक्य हे लोकांना योग्यच वाटतं, पण तुम्ही थोडंफार संशोधन करायला पाहिजे की आपण जे बोलतो 33 कोटी थोडं कॉन्ट्रोवर्शियल आहे, पण जाऊ देत. मला काय विचारायचं, अनिसनी कधीही शहाणा व्यक्ती समजून घेतो करायचं. आपण विषयांतर होतंय आपलं. ते विषयांतर होत नाहीये. मला काय विचारायचं आहे की नाही विषयांतर होत नाहीये. मला विचारायचं होतं की मगाशी बोललात त्या वाक्याबद्दल मला थोडं बोलायचं होतं की धर्माचं पालन उमऱ्याच्या आत करायचं असं तुम्ही एकाला सांगता आणि एकाला तुम्ही काहीच बोलत नाही. तर अनिसनी जर समाजामध्ये प्रबोधन करायचं. सर तुमची गैरसमजूत आहे किंवा तुम्ही चुकीचं ऐकलेलं आहे, चुकीचं वाचलेलं आहे. आम्ही मुसलमानांच्या नव्हे पारशी लोकांच्या सुद्धा बुवाबाजी पकडलेली आहे, त्यांच्या अंदाजावर प्रहार केलेला आहे. झालंय काय, न ऐकता न प्रत्यक्ष पडताळणी करता ही जी संभ्रमावस्था निर्माण केली आहे दाभोळकरांच्या किंवा चळवळीच्या विरुद्ध, हे 100% चुकीचं आहे. मी त्या चळवळीत 25 वर्ष काम करतोय सर, आणि आम्ही सगळ्यांच्या अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करतो. कुणाचं लांबून चालून अजिबात नाहीये. तेव्हा तुम्ही असं करा, दाभोळकरांचं एक पुस्तक आहे तिमिराकून तेजाकडे म्हणून, तिमिराकून तेजाकडे नाव लिहून घ्या. ते पुस्तक जरूर आणून वाचा आणि मग आपण सेपरेट बोलू. चालेल, आपण पुढचा प्रश्न घेऊ. आपण थांबून घेऊ इथे. प्रभाकर राणे सरांना विचारायचं आहे वाटतं. सर विचारा. नमस्कार मुंजे सर. नमस्कार हनुमंतराव. अरे नमस्ते मुंजे सर, आम्ही एका शाळेत शिकलो. एका शाळेत माझ्या मागे 1-2 वर्षांनी असतील हनुमंतराव. आणि तेव्हा म्हणजे आणि मी 7वीच्या नंतर 8वीला मी बाहेर गावी गेलो शिक्षणासाठी, नाशिकला वगैरे कॉलेज आहे. बराच गॅप पडले आणि त्यांनी त्यांच्या जीवनाचा जो खडतर प्रवास तो सांगितला ओपनली, अगदी काही त्यात लपवून न ठेवता. हे खूप म्हणजे अभिमानास्पद किंवा त्यांचा एक मोकळेपणा जो आहे तो मानण्यासारखा आहे खरं. म्हणजे त्यांनी जे अंधश्रद्धेबद्दल वगैरे कार्य करतात याचा अभिमानच असावा आपल्याला, कारण हे कार्याची गरज आहे. आज गावोगावी आपण पाहतो यात्रांमध्ये अंगात येणं हा प्रकार जो आहे, किंवा भूतबाधा झाली दिवृषाकडे नेऊन हे करणं, याच्यावर त्यांचे काय प्रोग्राम किंवा प्लॅन वगैरे आहेत का, किंवा त्यासाठी त्यांनी काय करण्याचं नियोजन आहे का? हॅलो, हा बोला. हॅलो, गेले डिस्कनेक्ट झाले मला वाटतं. हा डिस्कनेक्ट झालेले दिसत आहेत. डिस्कनेक्ट झाले. होतील जॉईन ते 1 मिनिटात. हो. सांगायचं म्हणजे कसं आहे माहितीये का, अंधश्रद्धेबद्दल लोकांचा म्हणजे खूप गोष्टी अशा समाजात आहेत
की त्या ह्या अंधश्रद्धा निर्मूलन करणं फार गरजेचं आहे म्हणजे. आणि ह्या इतकं सोपं नाही, यांचं कार्य जे आहे इतकं सोपं नाही, इतकं इझिली ऍक्सेप्ट केलं जात नाही. पण आपण बघतो सतीची चाल म्हणा किंवा पूर्वीच्या अशा कित्येक वाईट चाली होत्या, त्या बदलायला किती त्यांना त्रास झाला वगैरे. तर अजूनही अशा गोष्टी आहेत की त्या आपल्याला बदलायला लागतील, समाजामध्ये त्याचं हे करावं लागेल. आता विधवाचे प्रकार काही काही गावांमध्ये त्यांनी आता विधवांसाठी सुद्धा हे केलं कार्य सुरू. किंवा नाही म्हणायचं, विधवांना किती अपमानित जीवन जगावं लागतं, म्हणजे त्यांचा काय त्यात दोष असतो का? त्यांनी कुंकू लावायचं नाही किंवा त्यांना काही मान सन्मान नाही, त्यांचं लाईफ म्हणजे हे होऊन जातं. पुरुषाला तसं काही नाहीये. तसं काही म्हणजे नाही. याच्यासाठी सुद्धा समाजात जागृती निर्माण करणं गरजेचं आहे आणि कार्याची आवश्यकता आहे याच्यासाठी. म्हणजे अशा लोकांना खरं उलट हे केलं पाहिजे की प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा अशा लोकांशी आपण साथ दिली पाहिजे, असं मला म्हणायचं. बरोबर. नाही, त्यांचा जीवन प्रवास त्यांनी जो सांगितला ना, बस स्टँड वरची त्यांनी काढलेली रात्र, 2-3 दिवस म्हणा, किंवा काय खाल्लंय त्यांनी त्या पिरियड मध्ये, आणि नंतर इचलकरंजीतला त्यांचा काही प्रवास असेल, तो खूपच म्हणजे अंगावरती शहारे आणणारा आहे. अशा परिस्थितीत आपलं जे काय म्हणतात त्याला, आपल्याला जे काही करायचं आहे ना, ते सतत मनात ठेवणं आणि टिकवणं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं हे खूपच कठीण असतं त्या पिरियड मध्ये. पण त्यांनी ते केलं आणि ते आज इथपर्यंत पोहोचलेत. आणि त्यांचा आणि आमचा बांध अगदी लागून, म्हणजे एक दोघांच्या जे फक्त त्यांची वस्ती वेगळी होती, आमची वस्ती वेगळी होती, जवळार्जुन गावामध्येच. असं शाळेत एका होतो त्यावेळेस ते गंमत करायचे, म्हणजे ते डोळ्यातून असे बुडबुडे काढून दाखवायचे, आम्हाला खूप मजा वाटायची. काय असेल तर असो, पण ते असं. पण कसं असतंय सर, जिथे पिकते तिथं खपत नाही हो. हो, त्यांचं कार्यक्षेत्र सगळं इचलकरंजी आणि त्या भागात त्यांनी ते हे झालेलं आहे. पण तुमचा आवाज किंवा तुमचं कनेक्शन नाही झालंय वाटतं इथे. करता येईल का कनेक्ट तुम्हाला परत? करून घ्या कनेक्ट. हा, करतायत 1 मिनिटात कनेक्ट ते. ओके 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 ओके. आणि असे पुष्कळ वादग्रस्त विषय असतात ना, ते आता इथे डिस्कस करणं फारसं मला हे वाटत नाही, म्हणजे कारण असं आहे की काही गोष्टी सगळेच ते रिप्लाय देऊ शकतील असं नाही. संविधानातल्या गोष्टी म्हणा किंवा आता मुस्लिमांच्या बद्दल तुम्ही काळे सर तुम्ही विचारलं, आता असं करण्यासारखं खूप आहे. आपल्या हिंदू धर्मातलं जरी केलं ना त्यांनी, म्हणजे मी म्हणत नाही त्यांनी सगळं म्हणजे आपल्या फक्त चालीरीती ज्या वाईट आहेत गोष्टी त्या निर्मूलन करायला हे असावं, म्हणजे आपण ना 2 गोष्टी बोललो ना, ऐका, सॉरी तुम्हाला मी कट करतो मध्येच. जर अनिसचं एवढं मोठं काम होतं, इतकी वर्ष चाललं होतं काम, त्यांनी एखादी पिटिशन टाकली असती गव्हर्नमेंटकडे, न्यायालयामध्ये, की हे आम्हाला आवाज नको आहेत, मला तुम्ही दाढी वाढवा, तुम्ही वैयक्तिक करायच्या गोष्टी करा, त्यात काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही लोकांना त्रास होण्याच्या गोष्टी करता, त्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे होत्या त्यांच्या आतापर्यंत एवढ्या मोठ्या कामामुळे. मला ते अपेक्षित होतं त्यांनी असं काम का नाही केलं आतापर्यंत. मग बरोबर आहे, बरोबर. वैयक्तिक लेवलवर तर बघा, ते बघा, मला ना ते एक मोठं कॉन्ट्रोवर्सी काय माहितीये का, हिंदू धर्माच्या लोकांनी आपल्या उमऱ्यात सगळं ठेवा. नाही, असं मला त्यांचं म्हणणं बरोबर मला पटत नाही, ते उमऱ्यात ठेवा वगैरे, मग ते काय, मलाही पटत नाही. सार्वजनिक प्रकारे आपण साजरे करतो सण, हे करतो, आनंदाची गोष्ट आहे, आपल्याला अधिकार आहे तो. आपले सण साजरे सार्वजनिकरित्या करणं आपल्याला अधिकार आहे त्यात. बरोबर आहे ना. पण काय याच्यात आपण सुद्धा लोकांनी ना भान ठेवलं पाहिजे, म्हणजे काही वेळेस किती अतिरेक होतो. आता गणपतीमध्ये जे त्याला वाईट प्रकार सुरू झालेले आहेत किंवा हे झालेले, त्याचा राजकारणासाठी वापर केला जातो, गुंडगिरी वाढलेली आहे, म्हणजे इतके काय काय प्रकार अति होऊन जाते काय काय. नाही, राजकारणाचा वापर होतो, आपणच लोकांना वापर करू देतो ना, आपल्याच राजकारणी लोकांना. आपल्यातलीच लोक या लोकांचा फायदा करून राजकारणामध्ये त्यांना कुठं हायलाइट व्हायचं असतं ना. हायलाइट व्हायचं असतं, आपण त्यांना बघा, आपल्यात सांगा, आता आपण जो बौद्धिक जरा डिस्कशन करतोय, आपल्यापैकी किती लोक आहेत आपल्या ग्रुपमध्ये की ज्यांना पॉलिटिकल गोष्टी जोडायचंय. म्हणजे इव्हन दो तुम्हाला विश्वास नाही पटणार, रवींद्र सर, डॉक्टर रवींद्र सर, की काल भारत हारला, म्हणजे मोदींमुळे हारला, किंवा ते स्टेडियम मध्ये नाव बदला, हे म्हणजे असं नको त्या इलॉजिकल गोष्टी आपल्या ग्रुपवर डिस्कस होतात. मला आश्चर्य वाटतं की लोकांना असं का वाटतं की अहमदाबाद मध्ये होता म्हणून हारला, मोदींमुळे हारला, म्हणजे
हे लोक आपल्याकडे लोक आहेत. मोदी ह्याचा विरोधक लॉजिकच नाही काय. मोदी विरोधक टीका करण्यासाठी त्यांना एक साधन मिळालं खोलीत, बाकी त्याचा कशाशी काही संबंध नाहीये. काही संबंध नाही, संबंध पण हे नाही. आपण स्टेडियमचा नाही ओपन ना मोदी प्लॅटफॉर्मवरती येण्याचा बोलतो. संबंध नाही, कशाचाच काही नाही. नाही नाही नाही, हे वैयक्तिक माझ्या डोक्यातला राग आहे, द्वेष आहे, मी ओपन प्लॅटफॉर्मला मांडतो म्हणजे लोकांना मी गृहीत धरतो का? हा, ते असं त्यांची द्या. त्यांची वैयक्तिक राजकारणात मतं दोन्ही असतील. अंगाने हे असतंय, काही गोष्टी असतात. हम्म. म्हणजे त्यांनी पण अट्टहास केला तिकडे नाही, अदरवाईज आणि नेहमी मुंबईलाच होतात लास्ट मॅचेस, किंवा हे आहे, किंवा कलकत्त्याला होतात. मोठे मोठे हे स्टेडियम बदल होऊ आहेत, शकतात ना सर, पब्लिक बदल होऊ जास्त शकतात. आहे. आपण ते बदल स्वीकारला पाहिजेत ना, बदल होऊ शकतात ना. उद्या काय बदल, वेगळा बदल होऊ शकतो. ते आता कसं असतंय, सत्ता असली की ते बदल करायचं हे होत आहे ना. ते सत्तेला असं पण होत आहे, त्याचा अर्थ असा होतो की नाही आमच्याकडे सत्ता आहे, आम्ही म्हणू तिथे करू, किंवा मी अध्यक्ष आहे त्या ह्याचा. आणि तर काय मीच माहितीये का डॉक्टर रवींद्र सर, काय माहितीये का, त्याचं लोकांना ते खटकलं असेल, त्यामुळे त्यांनी तसं टाकलं असेल. आता मगाशी सर बोलले, आपले वक्ते बोलले की आजकालची मुलं वाचन नाहीये, हे नाही, म्हणजे बऱ्याच वैचारिक पातळीत नसतात. आहेत, सगळे आहेत, पण काय होतं माहितीये का, आपल्याच लोकांचा वैचारिक कल बघितला की वाटतं की आपल्याला पॉईंटच नाही बोलण्यामध्ये. म्हणजे ते आता जे बोलले नाही ह्यातले बऱ्याच गोष्टी मला पटल्याच नाहीत बऱ्याचशा, पण तरी पण ठीक आहे, त्यांचा वैयक्तिक विचार असेल, मत असेल, आपण रिस्पेक्ट करतोय. म्हणून मगाशी म्हटलं की कॉन्ट्रोवर्सियल असं काही नाही, उत्तर द्या न द्या तो नंतरचा मुद्दा आहे. पण या गोष्टी आम्हाला वाटतात ना, ह्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्या काळामध्ये. जर तुम्ही त्या पोस्टला आहात, तुम्ही तर त्या हाईटचं काम करताय ना, तुम्ही ह्या गोष्टी काय लक्ष घातलं नाही मग? असं ऑब्वियस मी विचारणार ना. शेवटी काय माहिती काय, इफ यू स्टँड इन पीपल ना, पीपल विल फिंगर यू ना. तुम्हाला लोक बोर्ड करतायत, तर तुम्हाला त्याचं उत्तर द्यावंच लागेल. बरोबर आहे. ठीक आहे, हरकत नाही. हॅलो मला सर. वाटतं आवाज येतोय तुमचा. हॅलो. हा, बोला. हॅलो. काहीतरी. हा. आले आले. हॅलो. हॅलो. हा, येतोय आवाज. आवाज येतोय तुमचा. हॅलो. हॅलो. मला वाटतं काहीतरी कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या साईडला. कनेक्शनचा तर प्रॉब्लेम दिसतो आपण त्यांच्याकडे. थांबून घेऊ इथे. मी तुमचे विचार विश्वास काळेल सर, सर तुमचे सर विचार. मला हा. 2 मिनिटं बोलायचं होतं सर मला. बोला ना, बोला. हा. मी विनोद ढोकट बोलतोय सर. ऍक्च्युअली मी सध्या सुरतला असतो, हा. पण तुमचा जो हेतू बघतो फार चांगला वाटतं सर. जाणून हो. बुजून आज तुमचा प्रोग्रामसाठी अटेंड केलाय सर. पण हो. मला प्रश्न तुम्हाला करायचा फक्त हा प्लॅटफॉर्म जे चालवतोय सर, ह्याचा मागचा हेतू काय तुमचा, जर कसं म्हणजे. हे तुम्ही आधीच म्हणजे सुरुवातीला सांगितलं होतं, एक शिक्षणाबद्दल अवेअरनेस क्रिएट करायचं आहे आपल्या समाजामध्ये. शिक्षणाशिवाय काही पर्याय नाहीये. प्रत्येकाने चांगलं शिक्षण घेतलंच पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं शिक्षण घेतलं पाहिजे. आणि आपली वैचारिक प्रगती सुद्धा झाली पाहिजे त्याचबरोबर. म्हणजे आपण म्हणतो की आर्थिक प्रगती झाली पाहिजे, अजून ही प्रगती झाली पाहिजे, ती प्रगती झाली पाहिजे, पण जिथपर्यंत आपली शैक्षणिक प्रगती होणार नाहीये तिथपर्यंत आपली बाकी कुठलीही प्रगती होणार नाही. त्याच्यामुळे आपण शिक्षणाकडे जास्त भर दिला पाहिजे. जास्तीत जास्त हाय क्वालिटी म्हणा, इंजिनियर्स म्हणा, डॉक्टर्स म्हणा, किंवा चांगल्या पोझिशनवरती आपण पोहोचलो पाहिजे. तेव्हाच कुठेतरी आपण बदल समाजामध्ये घडवू शकतो. आणि नवीन तरुण वर्गाला काहीतरी प्रेरणा मिळाली पाहिजे आपल्यामधून. जसं की आम्ही मध्ये काही एमपीएससी मध्ये सिलेक्ट झालेल्या मुलांचा सत्कार ठेवला होता, तर जेणेकरून त्यांना बघून आपल्या इथल्या काही तरुणांनी एमपीएससी साठी प्रयत्न करावेत, स्पर्धा परीक्षा द्यावेत, चांगल्या पदांवरती जावं, असा एक उद्देश आहे या कार्यक्रमाचा. हा बरोबर सर, एकदम फाईन, मस्त वाटलं. पण अजून तळागाळापर्यंत आपली जी आहे ना, आपला हे मेसेज जात नाही अजून, असं वाटतंय. हो हो. कारण परतचा अजून जे बघता ना, आता सरांनी जे सांगितलं, इंग्रज सरांनी, की आपल्या ग्रुपवर काही डिस्कशन चालू आहे, त्या भलत्याच विषयावर डिस्कशन चालू असतं. हा सगळा विषय कुठपर्यंत जाईल आणि कसा जाईल सांगता येत नाही. कारण की प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या विचार असतात. प्रत्येकाचं स्वातंत्र्य दिलं, त्याचं प्रत्येक जण वेगळ्याच प्रकारे हे करतोय. आपण प्रयत्न करायचे आहेत आपल्या हातून जेवढे शक्य आहेत तेवढे. आज 13 लोक जॉईन हा झालेले सर, आहेत. एक एक्झाम्पल देऊ इच्छितो मी. तो आज आरक्षणाबद्दल जो विषय चालू आहे सर, फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. तर ह्याच्या पहिले आपल्या समाजाबद्दल हे विषय फार मोठ्या विषयावर चालू होता, बरोबर सर. पण आता एक विचार करण्यासारखं आहे सर, मराठा समाजाचा बॅकिंग एवढा मोठा असून सुद्धा त्या लोकांची ही परिस्थिती आहे, तर आपला समाज त्या ह्याच्यात कुठेच बसत नाही. पण ह्याच्यासाठी सर आपल्या समाजाला एका ह्याच्यावर आणणं फार गरजेचं आहे सर. पर्टिक्युलर आपल्या समाजाने एका कोणत्या राजकारणी ह्याला धरून चालणं मला वाटत योग्य नाही वाटत. आपण पहिले आपल्या समाजाच्या लोकांना घेऊन चालणं फार गरजेचं असं मला वाटतं. पण नाही, होतं बरोबर इथं आहे. असं वेगळं होत आहे की हे होतच नाहीये सर. मी बरेच प्लॅटफॉर्मवर हा विषय बघितलेला आहे.
जे ते आपल्या पर्यायानेच आपल्या जे पर्टिक्युलर जे रिलेटेड पक्ष आहे त्यांनाच घेऊन पुढे येतात. तर आपला पक्ष मग एक प्लॅटफॉर्म येणं पॉसिबलच नाही सर. आज तुम्ही मारवाडी समाज घ्या किंवा ते दुसरे कोणतेही समाज घ्या, पण ते सगळे आपल्या नेत्यांना बाजूला ठेवून फक्त आपल्या समाजासाठी आपण काय करू शकतो हा विचार आपल्या विचार मंचावर करतात. कधीच दिसला नाही सर. हो. तर आपल्या मंचावर कधीच दिसला नाही सर. नाही मी करतोय आज आपण. आज जी पोस्ट सरांनी सांगितलं ना की नरेंद्र मोदींनी त्या स्टेडियमवर मॅच घेतल्यामुळे हारलो आपण, हा विषय जाणून बुजून मी टाकायला लावला होता सर. मी क्लिअर करायला लावतो. त्याचा मागचा उद्देश सांगतो की सर आज महाराष्ट्राची परिस्थिती सर ह्या बीजेपी वाल्यांनी किंवा या नरेंद्र मोदी किंवा ह्या लोकांनी एवढी बिकट करून ठेवलेली ना सर. याच्यावर हा विषय झाला पाहिजे. ऍक्च्युली आपल्याला हे समजत नाही गोष्टी, पण आज खरीच गोष्ट आहे सर. आज लक्षात येत नाही हे, पण हे आपला जे आहे ना हॅलो आज जे नाही हा हॅलो आपला विषय राजकीय वगैरे नाहीये, कोणाला म्हणजे राजकीय कमी नाहीये लेख नाही. सर, पण हा. काही साधारण जे बेसवर जे कार्यक्रम चालू असतात ना सर, हा. ते लक्षात येत नाही सर. हे पण तुम्ही ते सांगतो ना एक पर्टिक्युलर हर कोणी प्रत्येक जण आपापल्या म्हणजे आपापल्या पक्षाचा हे विषय घेऊन पुढे येतात ना, नाही तोपर्यंत हा आपला विषय आपला क्लिअर होणारच कुठला नाही. कुठला पक्ष काय सांगतोय, कुठला राजकीय नेता हा. काय सांगतोय याच्याकडे लक्ष न देता प्रत्येकाने आपल्या प्रगतीकडे बघितलं पाहिजे. आपल्याला काय करायचं आणि आपल्याला कुठे पोहोचायचं आहे त्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. जेव्हा आपण विमानामध्ये प्रवास करतो ना, विमानात प्रवास करताना ती एअर होस्टेस जी असते समोर उभं राहून आपल्याला विमानात प्रवास करतानाच्या काही गाईडलाईन्स देते. तेव्हा ती काय सांगते, सगळ्यात आधी जर का विमानात काही प्रॉब्लेम झाला आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली तर वरून ऑक्सिजनचा मास्क खाली पडेल आणि प्रत्येकाने आपल्या तोंडाला तो लावून घ्यायचा आहे. त्याच्या वेळेस ती काय सांगते की पहिल्यांदा मास्क तुम्ही स्वतःला लावा आणि नंतर तुम्ही दुसऱ्याला लावा. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपली प्रगती आपण आधी साधली पाहिजे. आपला जो शैक्षणिक उच्चांक आपण गाठला पाहिजे, त्यानंतर आपण दुसऱ्याला काहीतरी मदत करू शकू किंवा दुसऱ्याला काहीतरी सांगू शकू. त्याच्यामुळे दुसरं कोण काय सांगतंय, कोण काय करायचंय ते विचार न करता आपण आपला आपला विचार केला पाहिजे सध्या. प्लॅटफॉर्मवर कसं येणार सर? शैक्षणिक विचार म्हणतोय मी. आता शैक्षणिक हॅलो? विचार केला पाहिजे. तेच ना, पण ते म्हणजे तेच ते एका ह्याच्यावर आला पाहिजे ना तर हो ना, मग तरच आपल्या आपण एकत्र समाजाचा येऊ ना. शैक्षणिक विचार केला पाहिजे आपण, असा विचार म्हणतो. ठीक आहे चला, थँक्यू सर. हनुमंतराव मध्ये तुम्ही मगाशी नव्हता. हम्म. मी एक प्रश्न विचारला होता की आपल्या गावोगावी यात्रा जत्रा भरतात, तर त्यामध्ये आपल्या अंगात येणं किंवा हे सगळीकडे चाललेलं असतंय, याच्यावर काय उपाय करता येईल किंवा काय हे करता येईल? हे सगळं आपल्याला तर माहिती आहे, हे सगळं मानसिक ह्याचा हे प्रकार आहे. किंवा भूतबाधा झाली, दिवृषाकडे जा, मग तो ते हे करणार, असं खूप प्रकार आहेत अजून समाजात, सगळ्याच समाजात, आपल्याच आहे असं नाही. याच्यावर काही इलाज अनिशने करायचं किंवा असं काय नियोजन आहे की नाही? गेले वाटतं परत का? गेले ते परत डिस्कनेक्ट झाले ते. बरोबर, असू दे, आम्ही ठीक करू परत कधी. ठीक आहे. छान झाला कार्यक्रम, मस्त. मला बरं वाटलं ऐकून की बऱ्याच जणांचे वेगळे विचार कमी की आपण मांडू शकतो इथं, आपण समजून घेऊ शकतो आपण एकमेकांना. बरं वाटलं. राईट. नाही, चांगली चर्चा झाली आज. म्हणजे बऱ्याच जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग सर घेतला असं आणि याच पद्धतीने सर सगळ्यांना एक वेळ ओपन ह्याच्यात करा सर, इन्व्हाइट. मजा येईल सर सगळ्यांना. हा, कारण काय असं पण चालू शकतं ना तर सर. मजा येईल. होऊ शकतं सर असं. असं जरूर नाही विचार सर, असं मांडणे की म्हणा प्रत्येक किंवा ज्याने आपल्या प्रगती केली समाजासाठी त्यांना आपल्याला तुम्ही काय बोलवा. करता येईल चांगल्या प्रकारे, काही असं आपण डिस्कस करायला सुद्धा हरकत नाही. नॉट नेसेसरीली कोणाचे तरी असे हे आता करून म्हणा किंवा, आहे की नाही? परवाचा किस्सा नक्कीच. सांगतो सर. आता हे पाटसकर सरांनी जे विषय घेऊन बसले होते सर, ते की जेनेरिकली आपली जागा आहे, कोणतरी हे केले होते. हो बोला ना. बोला. हा, तर त्याबद्दलच ना सर, आता काय झालं की आता तिथल्या लोक जागेबद्दल काय त्यांचं ते हे होतं ऍक्च्युअली ते सगळं विसरून जातात. आपण सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांना गोळा करतात, ते पॉसिबलच नाही ना सर. तिथल्या स्थानिक लोकांनी काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडे होत नसतं तर मग आपल्या लोकांनी तिथे गेलं तर मग तो विषय हाताळला जाईल सगळ्याकडून असं. पण कसं आहे नेमकं बरं चर्चा का, करतात ऐका, फक्त, काहीच होतच नाही सर. स्थानिक म्हणजे आम्ही त्यामुळे स्थानिकच आहोत एकदा काय तिथले आणि एकदा काय आमच्याच सर गावचे सगळ्याला अध्यक्ष आहेत प्लॅटफॉर्मवर. तिथले. हा हा पण हा कसं असतंय, तिथल्या लोकांना नाही हे करता येत. ते वैयक्तिक आणि हे असं भावकीचे संबंध असतात सगळे असे, आणि आम्हाला तिथे एवढं त्यांना विरोध दाखवता येत नाही. नाही ह्याच्यासाठी ना प्लॅटफॉर्मवर सगळ्यांना एकदा बोलवा सर, म्हणजे सगळ्यांना की विषय बरोबर आहे. कळेल आपल्या लोकांना.
की समाजात आपले कोण कुठे काय आणि कशा पद्धतीने विचार करतात हे सगळ्यांना एकमेक समोर आलं ना तर आपला समाज काही ना काहीतरी चांगला एक रिझल्ट येईल याच्यातून सर. आणि नक्कीच नक्कीच. मला एक सजेस्ट करावं असतं म्हणजे सर, बोला ना. आता यांनी जे म्हटलं आपल्या समाजाच्या खूप संघटना आहेत. औरंगाबादला आहे, नगरला आहे, पुण्यात आहे, कोल्हापूरला आहे किंवा ज्या आहे अशा सर्व संघटनांचे पदाधिकाऱ्यांचे एकदा असे ऑनलाईन आपण हे ठेवून जर ह्या गोष्टी Yes, yes, सगळ्या yes. स्ट्रीमलाईन करायचा प्रयत्न केला, समाजाला गरज किती आहे, म्हणजे काही काही संस्था खूप बक्कळ पैसा आहे त्यांच्याकडे, कोट्यावधीची आहे आणि काहींकडे म्हणजे समाजाला उपयोग होत काहीच नाही नाही. त्याचं नुसतं व्याज घेतात किंवा हे करतायत. तर समाजाच्या तरुण पिढीसाठी त्याच्यासाठी काय करता येईल आपल्याला? चांगल्या प्रकारचं हॉस्टेल पुण्यासारख्या ठिकाणी करता येईल किंवा कुठे अजून असं कुठे गरज असेल बाबा तिथे मुलांना आपण शैक्षणिक शिष्यवृत्ती देऊ शकू, गरिबांच्या मुलांना मदत करू शकू, फार गरजेचं आहे. मी सर पुणे विद्यार्थी गृहात शिकलो, नाशिकला वगैरे 68 ते 72 ह्या कालावधीमध्ये. ती जर मदत नसती मिळाली तर माझी म्हणजे हनुमंत कसं म्हणतायत, माझं शिक्षण पुढे ग्रॅज्युएशन बीएससी म्हणा हे म्हणा व्हायला कितीतरी कठीण गेलं असतं. म्हणजे लिमिटेशन्स येतात हो शेवटी. ती गावाकडची शाळा किंवा हायस्कूल जेजुरी किंवा मोरगाव अशा ठिकाणी आम्हाला शाळेला हायस्कूलला जायला लागलं असतं. शिक्षणात नक्की त्यामुळे माझा इफेक्ट झाला असता. पण हीच मदत चांगल्या आपण मुलांसाठी हॉस्टेल चांगली प्रोव्हाइड केली म्हणा किंवा मुलांची सोय केली वगैरे अभ्यासाच्यासाठी त्यांना हे केलं तर नक्की पुढच्या पिढींना त्याचा फायदा खूप होणार आहे सर. आणि आपण आता हे वी आर टू लेट, म्हणजे माळी समाजाने त्यांचं पुण्यासारख्या ठिकाणी डेक्कन सारख्या ठिकाणी छान मोठं हॉस्टेल आहे वगैरे त्यांना शिकायची सोय म्हणून ते समाज सुधरत खूप पुढे गेलेला आहे आपल्या सुद्धा. पण ह्याची गरज आहे आणि सगळ्या सामाजिक संस्थांनी यांनी हे सगळे एकत्र येऊन याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे.